Great. Chalo. I hope you have decided on your strategic changes and discussed them on the table. का 5 मिनटं पाहिजेत अजून? Huh? Or you want to start sharing? Who are ready to share? 5 minutes. 5 मिनटं लवकर आला असता तर मिळाली असती. 5 मिनटं हे गाणं झालं नसतं तरी पण मिळाली असती. पण तुम्हाला जागा करायची गरज होती ना. चलो 5 मिनिट. What strategic change you will do as a innovative initiative in your organization? बोलो. चला 5 मिनिटं झालेली आहेत. सारंग, यू वॉन्ट टू स्टार्ट? ग्रेट. चलो, नागपुरा जोर में है. ओके, शेयर. What are you going to share? नहीं, what यानी स्ट्रेटेजी रिलेटेड है ना. स्ट्रेटेजी रिलेटेड है. Sir, I'm Lalit Karyamore, and I have a retail business of ice cream and You cakes. have a business of Ice cream and cakes, retail and manufacturing. ice cream and And cakes cakes, का yes. retail and manufacturing. Wow. So there are list of lots of क्या ब्रांड का नाम क्या आपके? cake links. Cake links. ओके. I have a chain of cakes and ice cream over there. So there are list of points जो आपके साथ सीखे हैं और नोट डाउन किए. बट पर्टिकुलरली एक पॉइंट मुझे जो यहाँ हाईलाइट करना है, सबके साथ शेयर करना है, जो सबके काम में आएगा. सो मेक अ लिस्ट ऑफ प्रोडक्टिव एंड नॉन प्रोडक्टिव वर्क एज ए एंटरप्रेन्योर. हमको लगता है कि जो भी लिस्ट में काम हमको नहीं करना चाहिए वो हमको किसी को दे देना है, और हमको लिस्ट में जो प्रायोरिटी वाले काम है वो करना चाहिए, और वो भी जो हाई प्रायोरिटी वाले काम है वो बाय प्रोसेस डेलीगेट करना चाहिए प्रोसेस के हिसाब से. और एंटरप्रेन्योर को अपने सिर्फ ग्रोथ के लिए और बिजनेस के लिए ही काम करना चाहिए, क्योंकि अगर आपका माइंड फ्री है तो ही आप ग्रोथ के बारे में सोच पाओगे. अदरवाइज डेली ऑपरेशंस में हम सब लोग लगे हैं, मैं भी वैसा ही हूँ, निकलने की कोशिश कर रहा हूँ. इसके लिए एक और चीज़ मुझे बतानी है कि कोई भी काम रोज़मर्रा में हमारे लाइफ में हो या हमारे बिजनेस में हो, अगर मैं वो किसी से करवा सकता हूँ तो मुझे नहीं करना चाहिए. उसके लिए मुझे कुछ भी पे करना पड़े वो वक्त मैं निकालूँ, और उस वक्त को मतलब किसी को मैंने काम दिया तो उससे मैं करवा रहा हूँ तो पैसे देना पड़ेगा, तो जो वक्त मेरा बचेगा उस वक्त को मैं उससे ज़्यादा पैसे कमाने के लिए यूज़ करूँ. तो हमेशा एक डायलॉग मैं बोलता हूँ कि मैं काम करने के लिए पैदा नहीं हुआ हूँ, काम करवाने के लिए पैदा हुआ हूँ. दैट्स इट. इस पे तालियां हो जाए. थैंक यू सर. अभी जो हमारा एक्सरसाइज चालू है वो है स्ट्रेटेजी पे. तो आपका कुछ स्ट्रेटेजी का कुछ है ना तो सर. बोलो. स्ट्रेटेजी का पूरा लिस्ट है स्ट्रेटेजी का, जिसमें मैंने ये डेलीगेशन का इसलिए डाला है कि सबके नहीं, काम बराबर में, है. हाँ, सबके ओके. काम में आएगा. यस. स्ट्रेटेजी में जैसे जो रोज़मर्रा के हमारे काम होते हैं, हमारा जो सेल्स है या जो ऑर्गेनाइजेशन है, तो उसमें जो चीज़ें हैं उसका प्रोसेस आइडेंटिफाई करके वो ऑर्गेनाइजेशन में टीम को सबको बांटना है, देना है. और जब उनको उनका काम पता होगा तो वो उसको बखूबी निभाएंगे. अब तक मतलब जब तक हमने टीएससी को ज्वाइन नहीं किया था, लगता था कि वो एज्यूम करके काम कर रहे हैं. तो काम को आगे बढ़ाने के लिए क्या स्ट्रेटेजी होगी, पहले उनको आइडेंटिफाई करके उनको बताना है, जस्टिफाई करना है. ज़्यादा इम्पोर्टेंट. तो ये हो गया लोगों को इम्प्रूव कैसे करेंगे उसके बारे में हो गया. ये भी हमारा हो गया है, उसके लिए एक बार तालियां हो जाए. अभी स्ट्रेटेजी पे बात करिए. स्ट्रेटेजी मतलब हमको जो बिजनेस है उसको बढ़ाने के लिए क्या अलग करने पड़ेगा इन टर्म्स ऑफ कस्टमर सेगमेंट्स, प्रोडक्ट वैरायटी, कॉम्पिटेंसीज
अगर आपने आज आपका आइसक्रीम कहाँ बिकता है, केक्स एंड आइसक्रीम नागपुर में बिकते नागपुर हैं में। और उसके बाहर बिकते हैं। नहीं, फिलहाल नागपुर में। अगर आपको पैन महाराष्ट्र करना होगा अगर हाँ। करना है क्या मुझे मालूम नहीं, तो उसके लिए क्या अलग करने पड़ेगा? तो जो मुझे सिखाया गया है आपके मार्फत वो है कि मार्केट सेगमेंटेशन, मार्केट आइडेंटिफिकेशन, कस्टमर सेगमेंटेशन करना है। मेरे पास दो तरीके हैं। सबसे पहला तरीका जो लास्ट समय मुझे करकाटी सर ने सिखाया कि एग्जिस्टिंग बिजनेस में नया प्रोडक्ट लॉन्च करो, तो आपका जो कैपेक्स है वो वैसा का वैसा रह के आपका बिजनेस बढ़ेगा, आपका सेल बढ़ेगा। दूसरा ये है कि प्रोडक्ट को ऐड करते करते आप नए मार्केट में जाइए। जैसे एग्जाम्पल के लिए मैं नागपुर में हूँ, तो आसपास में वर्धा, गोंदिया, यवतमाल, वहाँ जाके प्रोडक्ट को अपने लॉन्च करो और वहाँ सेल करो। तो उसके लिए क्या करने पड़ेगा अलग? कोई नए जगह जाके नया ब्रांड कौन को क्यों लेगा? नहीं, उसके लिए सर मुझे नेटवर्क क्रिएट करना पड़ेगा, क्योंकि नया प्लांट तो मुझे लगाना नहीं पुराएगा। तो जितने सर्विस एरिया में मैं सर्व कर सकता हूँ, मुझे वहाँ डिस्ट्रीब्यूटर नेटवर्क, फ्रेंचाइजी नेटवर्क बनाना पड़ेगा, और उसके लिए मेरी टीम और मुझे कंसल्टेंसी भी लगेगी। मतलब तो ये हो गया मार्केटिंग स्ट्रेटेजी। अभी हम बिजनेस स्ट्रेटेजी पे बात करते हैं वापस। एज अ बिजनेस स्ट्रेटेजी आपको बढ़ाना है, तो टॉप लाइन बढ़ाना है, बॉटम लाइन बढ़ाना है, कॉम्पिटिटिवली आपको नंबर 1 ब्रांड इन नागपुर बनना है, या हो गए तो नंबर 1 ब्रांड इन महाराष्ट्र बनना है, या आपको पैन इंडिया जाना है। ये अगर ऑब्जेक्टिव कुछ रखेंगे तो इसके लिए क्या स्ट्रेटेजी करनी पड़ेगी ताकि ये कर सके? वो स्ट्रेटेजी विल डिसाइड योर मार्केटिंग स्ट्रेटेजी, योर प्रोडक्ट स्ट्रेटेजी, योर फाइनेंशियल स्ट्रेटेजी। करेक्ट। सो स्ट्रेटेजी, बिजनेस स्ट्रेटेजी इज द मदर ऑफ ऑल अदर स्ट्रेटेजीज। तो एज अ बिजनेस स्ट्रेटेजी आपको क्या करना पड़ेगा, इस पे जरा सोचिए। ये मैं सबके बेनिफिट के लिए आपसे बात कर रहा हूँ। हाँ सर, समझ रहा हूँ मैं। थैंक यू। थैंक यू। चलो, एनीबडी एल्स वांट टू शेयर? I have a CA firm. We are into 3 domains: internal audits, MI systems, and virtual CA. So strategically, we are on a 2 crores now. Now we have to shift to 8 crores. In timeline is 3 years, and now we have 20 people. So to align with our turnover, we need a 50 team. So right, What do you need? 50 people's team to align with our turnover. So now we are working on HR. So where we align with our turnover. Let's get it. How do you see going from 2 crores to 8 crores in 3 years? What will you do differently? So as I mentioned, I have 3 domains. 4th domain I am By the way, focused. how did you reach 2 crores first? क्या करने पड़ा 2 करोड़ जाने के लिए? क्या करना पड़ा? मेहनत. Till now it was hard work. Now from that, going forward it will be a मेहनत, smart सिर्फ work. मेहनत होती ना तो इलॉन मस्क हो जाते, क्योंकि इलॉन मस्क का फर्स्ट लेसन यही है, हार्ड वर्क। 18 घंटा 20 घंटा काम करो। तो सिर्फ मेहनत होती तो आप अभी इलॉन मस्क हो जाते, तो और भी कुछ होगा। No, deliverables जो कस्टमर्स को हम लोग दे रहे हैं, तो वो भी है उससे वर्डन डिलीवरल्स जो हम डिलीवर कर रहे हैं क्लाइंट्स को. हाँ, क्या डिलीवर कर रहे हैं आप? MI सिस्टम, एक्यूरेसी, क्वालिटी, टाइमलाइंस, वी आर फॉलोइंग ऑल दीज 3. तो ये जो आप डिलीवर कर रहे हैं, ये यही क्यों डिलीवर कर रहे हैं आप? ये है इसलिए या कुछ और का No, कारण? major CAs are into traditional GST income tax. So yeah, this is out of. So this is a strategic change or difference that you have created, that ये नहीं करने का रूटीन, ये करना है. Correct. So that is your strategy to get business. Correct. That not do the traditional work and get, so कुछ quality business मिलेगा आपको. Core. हाँ, तो ये अभी एक आपकी स्ट्रेटेजी हो गई जो आपको 2 करोड़ तक लेके गई. हाँ, अभी इसके Now आगे we need a strategic change in this to to scale take up. it to 8 crore. Unless you feel that ये स्ट्रेटेजी से आप 8 करोड़ जाए, वैसे भी जा सकते हैं. Organic growth जो इसमें होना है, तो it can help me to reach about 4 crores, but not 8 crores. ओके 8 crores के लिए हम लोग ने अभी न्यू सेगमेंट आइडेंटिफाई किया, दैट इज आउटसोर्स क्लाइंट. सो Okay. यही सिमिलर सर्विस वी आर फोकसिंग टू डिलीवर मे बी इन UAE और यूरोपियन कंट्रीज. फॉर दिस वी हैव डिसाइडेड कि हम लोग हमारा लिंक्डइन पेज किसी प्रोफेशनल कंपनी को हैंडल करने देंगे, तो उसके हिसाब से वी कैन गेट. Okay, so those are details, or those are the strategic execution part. But the basic strategic change you want to bring is that you will get to overseas domain, overseas customers. business. And आपने और कुछ बोला before that? What was that? ओवरसीज बिजनेस आई टोल्ड. Only overseas business. And for how will you get? Why will you get overseas business? What is that? Why should anybody? अभी कोई I- पहचान वाला है इसलिए?
नहीं नहीं, आई हैव टू रीच एवरीवन और उसके बट लिए व्हाई वुड दे गिव यू? तो कुछ कॉम्पिटेंसी या कुछ अलग हट के एडवांटेज देने पड़ेगा ना. दैट कोर आई नो माई एग्जिस्टिंग क्लाइंट्स नो, बट आउटसोर्स में किसी को पता नहीं. उसके लिए फिर डिजिटल मार्केटिंग इज वन प्लेटफॉर्म. नहीं नहीं, वो तो जरिया हो गया जाने का. बट व्हाई वुड एनी न्यू कस्टमर गिव यू बिजनेस, ओवरसीज बिजनेस फॉर योर बिजनेस मॉडल? वास्ट सोचना है, स्ट्रेटेजिक चेंज क्या होना चाहिए. व्हाट इज दैट एडवांटेज आई विल गिव दैट कस्टमर? maybe testimonials of my current customers or client base. सिर्फ टेस्टिमोनियल से हो जाएगा? इंडियन टेस्टिमोनियल पे कौन भरोसा करेगा बाहर के लोग. सो एनीवे, अगेन आई एम मेकिंग एवरीबॉडी थिंक अबाउट इट कि हमको अगर एक्स से वाई तक जाना है तो व्हाट इज दैट स्ट्रेटेजिक चेंज यू नीड टू डू इन योर एग्जिस्टिंग स्ट्रेटेजी. So your existing strategy will not take you to 8 crores that you agree. So in the change, now this is a good opportunity that you think over it and you have a partner or you are. I have a partner. So दोनों पार्टनर नहीं है TLC में. पहले स्ट्रेटेजिक चेंज वो लाओ, पार्टनर को TLC में लाओ, तो आधी एनर्जी आपकी उसको पटाने में जाएगी. ओके, थैंक यू. बैठो, ताले हो जाओ उसके लिए. माझं नाव अजिंक्य तपकिरे. आय एम इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जिम इक्विपमेंट, फिटनेस इक्विपमेंट यूज फॉर इंडोर अँड होम जिम इक्विपमेंट. तर मी माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये 2 गोष्टींवर काम करण्याचा विचार करतो आहे, ज्यामध्ये एक आहे की जॉग्राफिकल एक्सपान्शन बाय क्रिएटिंग माइलस्टोन फिटनेस एक्सपिरियन्स सेंटर्स थ्रूआउट इंडिया, बाय क्रिएटिंग माइलस्टोन एक्सपिरियन्स सेंटर पार्टनर्स. म्हणजे काय माइलस्टोन एक्सपिरियन्स सेंटर म्हणजे काय? जिथे माझे इक्विपमेंटचं शोकेस असेल पूर्ण, पण ते फक्त फिटनेस एक्सपिरियन्स सेंटर का म्हटलं त्याला, कारण ते तिथे फिटनेस जिम पण असतील आणि ते ॲज अ फिटनेस एक्सपिरियन्स पण असेल. जे पार्टनर्सला मी टायअप करेल ते त्यांची जिम रन करतील आणि ॲज वेल ॲज माझं शोकेस पण असेल. हां, पण मग कशामुळे तो कस्टमर येतील तुझ्याकडे? म्हणजे त्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये काय एक्सपिरियन्स ते मिळेल? पार्टनर बनल्यामुळे त्यांना जो काही त्या टेरिटरीमध्ये ते काम करणार किंवा जो सेल कंपनीचं होणार आहे त्यामागे ते पार्टनर असतील. हो, ते सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी झाली. पण बेसिकली त्या एक्सपेन्शनमध्ये तुझ्या गिरायकं येण्याचं काय प्लॅन आहे? म्हणजे काय येतील तुझ्याकडे गिरायकं? केवढी तरी जिम आहेत ना. तू नाव बदललं, एक्सपिरियन्स सेंटर केलं म्हणून येतील का? सेकंड हा पण आहे की बिल्डिंग अ ब्रँड. ते पण मार्केटिंगचं झालं. आता आपल्याला बिझनेस स्ट्रॅटेजीबद्दल विचार करतोय. त्या स्ट्रॅटेजीवरती तुझे हे सगळे मार्केटिंग स्ट्रॅटेजी वगैरे ठरेल. सो बिझनेस स्ट्रॅटेजी काय? एक तर तुला एक्सपॅन्ड करायचं आहे, म्हणजे तुला टॉप लाईन वाढवायची आहे, बॉटम लाईन वाढवायची आहे, काय करायचं आहे? मला ऑल ओव्हर इंडिया बाय युझिंग एक्सपिरियन्स सेंटर, सोशल मीडिया, ब्रँड हो, बिल्डिंग पण ऑल ओव्हर इंडिया का जायचं आहे? टू अचीव माय टार्गेट. विच टार्गेट? 2030 पर्यंत 100 करोडचं टार्गेट आहे. ओके, सो 100 crores करण्यासाठी तुला स्टोरी लिहायची आहे आता ना. Yes. सो व्हॉट इज दॅट स्टोरी विच विल टेक यू टू 100 crores? इज इट जस्ट बाय क्रिएटिंग मल्टिपल पार्टनर्स, दॅट इज ऑल, अँड दॅट पार्टनर्स विल बिकम सक्सेसफुल वन्स दे ओपन द जिम्स? काय? नाही, त्याच्यासोबत बाकी पण गोष्टी लागतील बरंच. ओके, सो आय गेट इट. यू आर अ जिम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर अँड द स्ट्रॅटेजी इज टू क्रिएट gyms where your equipment will be sitting. Right. So that is the strategic Yes. element in it. Yes. I got it now. Okay. So and you hope that ते 100 केले तर 100 इक्विपमेंट जातील. अजून काय मग पुढे काय? नाही, तिथून माझं मार्केटिंग होणार. अच्छा. फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्रासाठी एक एक्सपिरियन्स सेंटर क्रिएट केलं मुंबईमध्ये. तर महाराष्ट्रात जेवढ्या इन्क्वायरी जनरेट होणार आहेत ते त्या एक्सपिरियन्स सेंटरवर जाऊन मशीन बघतील आणि तिथून त्या स्टेटसाठीचं सेल पण होईल. तुझे कस्टमर जिम आहेत का होम युजर आहेत? नाही, जिम मेनली जिममध्ये आहे. म्हणजे ते जिम वाले तिकडे त्या तुझ्या जिमला जातील Yes. आणि ते इक्विपमेंट बघतील आणि Right. मग ते स्वतः घेतील, राईट. असं करतील? हां, सध्या तर तो इश्यू आम्हाला येतोय, कारण आम्ही जेवढं साऊथ असेल, नॉर्थ असेल, कस्टमर साठी टार्गेट करतोय. तर मग ते त्यांचा पहिला प्रश्न असो की आमच्याजवळ तुमचा एक्सपिरियन्स सेंटर किंवा इक्विपमेंट बघण्यासाठी कुठे मिळतील. ओके, सो त्यांना डिसिजन घ्यायच्या आधी येऊन ते बघायचं आहे. हो, आणि मग ते एक्सपिरियन्स घेऊन त्यांना घ्यायचं आहे. राईट. ओके, ठीक, गुड. ताले हो जाए इसके लिए. हां, बोल. तू घेतलं का घ्यायचं आहे? हां, त्यामुळे तू आता त्याला हां
हां त्याच्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये ही सॉल्विंग ओनली वन पार्ट ऑफ द प्रॉब्लेम हां दॅट The people don't people have to come to Nasik for looking at the equipment. The second part of the problem is not getting solved, that how will the leads get generated? How will the leads get generated? And number two, these gym owners might be competitors to the gyms around that place. So what would be their interest? So that is the question I asked him, and that needs to be answered, is what I feel. right? So right now I am focusing on people thinking about their existing strategy and what change they can bring. So that part technically he has answered की मी जिम बनवतो इक्विपमेंट मी आता एक्सपिरियन्स सेंटरवर टाकतो. सो दिस इज अ स्ट्रॅटेजिक चेंज. विल दॅट बी सक्सेसफुल? व्हॉट चॅलेंजेस विल कम आर फॉर द रिपल ओनर टू गाईड? ताल्या. सो रिपल ओनर्सचा रोल पण आता क्लिअर व्हायला लागलाय. येस 35. हॅलो, Yeah. मी स्विचगेअर बनवते इंटरवन पॅनल्स. सो इन आर स्ट्रॅटेजी कमिंग फोर्थ आम्ही विचार केला की एक सेगमेंट आहे जिथे आम्ही ऑलरेडी देतो पॅनल्स. इट इज जस्ट 10% ऑफ माय बिझनेस राईट नाव, बट इट्स हायली प्रॉफिटेबल. सो वी आर थिंकिंग ऑफ बिकमिंग अ ग्रीन चॅनल पार्टनर ऑफ इट फॉसो, टेकिंग ऑल सर्टिफिकेट्स आणि जे काय लागणार आहे ते, अँड ग्रोईंग इन टू दॅट मार्केट अग्रेसिव्हली. सो त्याच्यासाठी सिनर्जी प्रॉडक्ट आहे. सो करंट प्रॉडक्ट प्लस काही ॲडिशनल प्रॉडक्ट केले तर विल कम्प्लीट द सायकल. सेम कस्टमर असणार आहे, सो मार्केटिंग कम्पॅरेटिव्हली इझी जाईल. यू जस्ट हॅव टू फोकस इट. अँड when it comes to competency, majority of it we are there. We just have to work on the R&D part of it to some extent. नवीन प्रॉडक्टला जे काय लागतं ते. That is the strategy. So you'll be a product enhancement strategy, you augmentation strategy. आहे त्या प्रॉडक्टमध्ये you will increase the range and you feel that that will give you more business from the existing customer and you don't have to change any competencies because it's part of the product thing. Yeah. And will this help you to go to 10x or you'll have to have a midway some strategic change again? We will have to. So we'll have to look at, right now if we're doing like the retail business, म्हणजे small unit business, going forth we'll have to look at it in a project way. त्याच्यानी 10x जायला अजून मदत होईल. But to start off with, we'll have to focus on this market first, which is going to give us. So now you want to increase the product basket, then you want to go into projects. And that is how you see the strategic journey going forward. Okay, तालियां हो जाए. Now the strategic execution is equally important because otherwise it will remain in the diary, TNC diary. Yeah. नमस्कार, माझं नाव संदीप कुलकर्णी. MBA मॉड्युलर किचन आणि फर्निचर म्हणून माझं फर्म आहे. गेले 15 वर्ष मी या थोडासा लांब पकड. 15 वर्ष मी या व्यवसायात काम करतोय. जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त मेजरमेंट्स घ्यायचं, एस्टिमेट द्यायचं आणि क्लोज व्हायचं. जसजशी कॉम्पिटिशन वाढलं, रिक्वायरमेंट वाढली, तेव्हा कन्सल्टिंगवरती जास्त भर द्यायला लागला. त्या पद्धतीने आम्ही डिस्प्ले सेंटर करत गेलो, इन्व्हेस्टमेंट जे पैसे कमवले ते इन्व्हेस्ट करत गेलो, पुढे गेलो. आता असं झालं की जर बिझनेस वाढवायचा तर त्याप्रमाणे टीम वाढवावी लागेल, वेळ जास्त जातो आणि क्लायंट हे ॲक्सेप्ट करतो की पहिले मला कन्सल्टिंग द्या आणि मग मी ठरवेल तुमच्याकडनं घ्यायचं दुसऱ्याकडनं घ्यायचं. आता याच्यात बॉटलनेक अशी तयार झाली की जर वाढवायचं म्हटलं तर नाशिकच्या बाहेर जाणं त्रासदायक होतं, कारण की प्रत्येक वेळेस तो माणूस त्या पद्धतीने करायचं. मग स्ट्रॅटेजिक शिफ्ट असं केला की जे आम्ही 15 वर्षापूर्वी करायचो की आणि आता कस्टमरला विचारलं तो सांगतो ठीक आहे 5-6 लाखाचं माझं बजेट आहे, पण जेव्हा ते एस्टिमेट येतं तेव्हा म्हणतो नाही हे 5 पण जास्त आहे, अजून काही कमी होतील का? तिथं वेळ जास्त जातो टीमचा. मग एक थॉट असं दिला, मागची आपली जी मंथली मिटिंग झाली त्यावेळेस एक डिस्कशन आलं सरांशी बोलताना आमच्या रिपल हेडशी, की 3000पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केलेले, त्याचे मिळते जुळते प्रोजेक्टचे प्रोटोटाईप तयार करायचे. क्लायंटला टेक्नॉलॉजीचा वापर करून की तुमचा फोटोज पाठवा, टेंटेटिव्ह मेजरमेंटचे आहेत काही, ते जर तुम्ही डाउनलोड केलं तर 3-4 मेजरमेंट्स फ्रीमध्ये मिळतात, ते पाठवा. आम्ही तुम्हाला एक ब्रॅकेट देऊ, या ब्रॅकेटमध्ये जर तुम्ही करणार असाल तर मग आम्ही पुढचं काम तुमच्यासाठी करू, पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला एक कन्फर्मेशनसाठी एक सर्टन अमाऊंट द्यावी लागेल, जेणेकरून फिल्ट्रेशन होईल तिथे की आम्ही आता 100 लोकांना काम करून मग 30 लोकांना देतो, तर 30मधले मग 10 आमच्याकडे येतील, ते काम होईल. हे करताना एक भीती होती जी मागच्या येईल की हे जर मी आता MBA म्हणून आम्ही फुल स्टॉक सर्व्हिस देतो आणि हे जर असं करायचं म्हटलं आणि ते काही कारणास्तव वर्कआउट नाही झालं तर मग मला याला त्रास होऊ शकतो. तर मग असं केलं की एक सेकंडरी ब्रँड म्हणून किंवा एक प्रोजेक्ट म्हणून त्याला प्रमोट करायचं आणि ते जर वर्कआउट झालं तर हळूहळू ते MBAला रेक्टिफाय करायचं. हा एक थॉट स्ट्रॅटेजिकली घ्यावा असं मला थॉट चालू आहे त्याच्यावरती. चांगली आयडिया. इनफॅक्ट बरेच वेळा हा एक मुद्दा असतो की आपल्याला ती स्ट्रॅटेजी चालणार की नाही माहीत नसतं ना, बिकॉज इट इज इन द फ्युचर द सक्सेस.
सो इट इज गुड टू स्टार्ट विथ अ पायलट प्रोजेक्ट, आणि त्या पायलटमध्ये आपल्याला सगळं लर्निंग मिळतं, आणि त्या लर्निंगवरनं आपण ती स्ट्रॅटेजी ट्विक करून ती एस्टॅब्लिश करू शकतो. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर. चलो और एक लेते हैं, तो मागासपासून धरून बसला 29 ना. माझं नाव मिलिंद शेटे. वी आर अ कंपनी विच इज अ थर्ड जनरेशन कंपनी. अरे म्हणजे फॅमिली ओन बिझनेस आहे. हां. वी डील इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, कन्सल्टन्सी, कॉन्ट्रॅक्टिंग अँड ट्रेडिंग. वी हॅव 3 डिफरंट वर्टिकल्स. आत्ता मला जे काही इथे आल्यानंतर उपरती झाली किंवा जे काही वाटतंय ते आय हॅव टू कन्वर्ट फ्रॉम अ फॅमिली बेस्ड बिझनेस ऑर फॅमिली ओन बिझनेस कल्चर टू अ प्रोफेशनली मॅनेज्ड बिझनेस. हे करायला हवं टू रिड्यूस द ड्रॉबॅक्स विच आर देअर विथ द फॅमिली ओन बिझनेस. ॲडव्हान्टेजेस आहेत, फॅमिली ओनचे ॲडव्हान्टेज पण होते, पण आता तुम्हाला ॲडव्हान्टेजेस फायदे. आहेत. डिसॲडव्हान्टेजेस कव्हर करण्यासाठी प्रोफेशनली मॅनेज्ड बिझनेस प्रोसेस फॉलो करायला पाहिजे असं वाटतंय. आणि फॉर दॅट वी आर गोइंग टू वर्क ऑन अवर इंटरनल प्रोसेसेस ॲज अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. वी शुड वर्क, दॅट इज वॉट आय फेल्ट. त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे कल्चरल चेंज करायला हवा. जी फॅमिली ओन बिझनेसचं कल्चर आहे, मीच करणार आणि माझंच सगळं म्हणणं खरं किंवा माझ्याचकडे सगळ्या अथॉरिटीज, त्या न ठेवता त्या चेंज करायला हव्या. म्हणून कल्चरल चेंज ही अपेक्षित आहे, तो करायचा आहे. आणि फॉर दॅट वी विल, मला आज कापडणीस सरांकडनं जे मिळालं की डिफरंट इनिशिएटिव्ज आपण घेऊ शकतो कल्चरल चेंज करण्यासाठी. जसं त्यांनी हॅकॅथॉन घेतलं किंवा सम अदर इनिशिएटिव्ह विच रिलेट्स टू माय बिझनेस, त्या पद्धतीने करायला पाहिजे. आणि सिमिलरली बिकॉज आय एम वन ऑफ द सिनियर पार्टनर और सिनियर डायरेक्टर और द ओल्डेस्ट डायरेक्टर, आय नीड टू फोकस ऑन मेंटरिंग द टीम रादर देन leading the team, and for that I will create good leaders. I have to create good leaders who can do good business. That is it from my side. This is my strategy part to work on internal processes. ओके, ही लिडरशिप स्ट्रॅटेजी झाली आणि ती चांगली आहे. मग यू हॅव टू मायग्रेट. आता बिझनेस स्ट्रॅटेजीबद्दल बोलतोय, ते ह्याच्यात ॲड्रेस होत नाही, पण थिंक ओव्हर दिस. जसं तुम्ही इंटरनल लिडरशिप स्ट्रॅटेजीबद्दल काम करताय, तसं तुम्हाला पीपल स्ट्रॅटेजीवर पण काम करताय, तसं तुम्हाला बिझनेस स्ट्रॅटेजीवर पण काम करता येऊ शकतं गरज असेल तर. Yes sir, thank you. ओके, ग्रेट. विल होल्ड इट. Thank you very much. Yes. Let us see what Horizon did. Horizon company, Horizon काय होता? Horizon Auto ना? त्यांनी काय केलं? एक म्हणजे त्यांनी क्वार्टरली फोरसाईट फोरम क्रिएट केला. व्हॉट डज दॅट मीन? आपण जनरली काय होतं की वी स्टार्ट रिएक्टिंग टू द चेंज हैपन्स एंड देन वी रिएक्ट टू इट. अभी ईवी आ गया तो अभी क्या करने का है, अभी कोविड आया तो अभी क्या करने का है, अभी ट्रम्प आ गया तो अभी क्या करने का है. सो वी आर रिएक्टिंग टू द चेंज विच इज नेचुरल बिकॉज यू कैनॉट बी प्रिपेयर्ड फॉर एवरी इवेंच्युअलिटी. बट व्हॉट इफ वी कॅन ऑल्सो डू अ पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑफ स्कॅनिंग द होरायझन, की आपल्या बिझनेसमध्ये होरायझनवरती काय काय घडतं आहे किंवा व्हॉट इज हॅपनिंग. So what they did was, every quarter they created a 3-hour session inviting an expert in that area, one external speaker. For example, they had an issue of EV, so they called an EV policy expert कि EV policy में क्या हो रहा है वर्ल्ड वाइड एंड इंडिया में क्या हो रहा है, वॉट एवर. एंड देन AI यूज करके ट्रेंड क्या है, व्हाट इज द डेट, बिकॉज AI हैज गॉट डेटा. सो डेटा में से क्या 30 मिनट का स्कैनिंग किया कि दिस इज द ट्रेंड. नाउ हाउ मेनी ऑफ यू फील दैट EV growth has slowed down in India? How many of you know rather that EV growth has slowed down? Why? Some reasons है ना. Maybe the battery reason. बैटरी का प्रॉब्लम तो सॉल्व होना ही है अभी तक. Nobody knows कि 5 साल के बाद बैटरी का क्या होगा and how much is going to cost, and finally what will be the cost per kilometer. So there are so many things. Now you can use AI, internet, Google, ये वो करके you can find out what is the trend and what is going to happen. 60 minutes on what if this becomes real. सचमुच EV का population बढ़ गया, उसका नॉर्वे स्वीडन हो गया where it is more than 50%. So what should we do? इसका उन्होंने they did a discussion on this. In Q2 they did a carbon border tax discussion surface. Carbon border tax मालूम है क्या है?
That means Europeans, if they feel that your country, your manufacturers are creating more pollution, then they will put a carbon tax on it, so that they become competitive, so that they create a barrier by this. So now this policy is coming up. So हम जोर शोर में ईवी में गए और then you find out that अरे अब ये कार्बन टैक्स आ गया तो गड़बड़. So you have to be prepared for all these things. So you have to scan the horizon and see what is happening. They realize that if this tax comes, 4 to 5, 6% of the margin is going to come down as a result of this. This was not calculated earlier. खाली EV कर रहे थे लोग. So this reduced the arrogance. Arrogance मतलब क्या? What is the arrogance part here? EV आने वाला ही नहीं है, IC इंजन और 15 साल चलेगा, अपने को क्या फर्क पड़ता है, ये वो. So this arrogance, when they actually did talk to people, the experts, they did the scanning, they discussed this, then they realized that nahi yaar, this can be a reality. We need to at least have this on our agenda and do something about it. So as a result, this was the first step. As a result, they did some business model redesign challenge लिया उन्होंने. What they did, अगर हमने हमारा business, and this is something interesting, you can also think कि if you are given the chance to start the business all over again from this year, 2026 से नया business शुरू कर रहे हैं, तो what could that business be? So what they did was they split the leadership into 3 teams, 3 teams, आणि त्यांना कामं दिली की तुम्हाला जर आज बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही कुठचा बिझनेस सुरू कराल. Rebuild horizon from scratch in 2026. आणि त्या टीमचा आउटपुट काय होता? एक म्हणाला EV सब असेंबली सप्लायर व्हायचं, म्हणजे आता ते IC इंजिन सप्लायर आहेत, तर आता EV सब असेंबली सप्लायर का प्लांट डालूंगा. Second said that precision contract manufacturing for aerospace, because they had this expertise of accuracy, precision, so aerospace को हम देंगे. Third team said that engineering services and prototype lab करेंगे. Now what is missing in this? Do you see anything in these 3 options? Or what is surprising here? हाँ? एग्जिस्टिंग बिजनेस का कोई बात ही नहीं कर रहा है. व्हाट डज दैट मीन? विश्वास कमी झाला आहे. म्हणजे त्यांना हा ब्रेड अँड बटर मिळतंय, पण आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे असं त्यांच्या टीमला पण वाटतंय. म्हणजे सो देयर वॉज नो, हे असं झाल्यानंतर रेजिस्टन्स टू चेंज कमी झाला. But they have started thinking of other businesses rather than reacting कि क्या होने वाला है, EV कभी आएगा और इतना टाइम है, अभी तो कितना है, ये वो बैटरी का क्या होने वाला है. But they said no, let us start some thinking about it, let us do something about it. Small strategic change thinking चालू हो गया. So pure IC की कोई बातें नहीं कर रहा है. So this broke the comfort zone. And they, of course, they didn't pivot fully कि EV पूरा IC बंद करके ये करेंगे, but they allocated 8% of the capex to EV compatible tooling. EV के लगने वाला tooling में they started investing. Small prototyping lab बनाया आणि strategic flexibility create की. That means अगर ये आया तो ये करेंगे, अभी ये भी कर सकते हैं, ये trial ले सकते हैं. So that flexibility and that thinking started coming in. As a result, they also did one scenario planning board game. So simulation technique को use किया, they did use this simulation disruption. So they ran a 4-hour simulation disruption. ऐसे disruption cards दिए सबको. That what can happen? Like AI reduces machining labor by 30%. अगर 30% से machining labor कम हो गया तो अपना तो machining का business है, तो क्या होगा? Profit होगा, loss होगा, customer क्या करेंगे? Reduction मांगेंगे, what happen? Carbon tax आ गया सचमुच. चाइनीज प्राइस वॉर शुरू हो गया कि OEM shifts to 40% to EV, then what will happen? So these are all things which are risk to the business. So they started simulating कि अगर ये सर रियल हुआ तो क्या होगा, ये रियल हुआ तो क्या होगा. So this is how they started now thinking the risk management part of the thing. So each team had to reallocate their capex. अगर
OEMs EV को शिफ्ट हो गए तो कैपेक्स का क्या होगा, हमारे एग्जिस्टिंग कैपेक्स का क्या होगा, लोग जो इसमें मशीनिंग में एक्सपर्ट है उनका क्या होगा. सो ऑल दीज थिंग्स रीथिंकिंग चालू हो गया. Outcome, they realized that they were over dependent on 2 customers for 48% of the business, ICE. So ICE को कुछ हो गया तो they will immediately get affected. So this was one revelation that they should think of non-auto ICE customers. This insight led to aggressive diversification plan, micro market testing for tier 2 OEMs. That was I was saying कि piloting करो, and this led to a micro market experiment. That means डिबेट मत करो ये चलेगा नहीं चलेगा, टेस्ट करके देखो ना, ट्रायल करके देखो ना. That approach you have to take. And instead of launching full EV production line, selected one geography. They selected Tamil Nadu EV cluster, developed 3 prototype parts, invested only 1.2 crores for that, tested for 4 mid-size EV firms, and within 6 months 2 pilot order भी मिल गया उनको, एंड रेवेन्यूज 3 करोड़ का रेवेन्यू मिल गया. उसमें काफ़ी लर्निंग भी हो गया कि ईवी बिजनेस के लिए क्या करना चाहिए. दैट गिव देम कॉन्फिडेंस. सो लो रिस्क एक्सप्लोरेशन इज ऑलवेज बेटर देन बोर्ड रूम स्पेक्यूलेशन, कि खाली डिस्कस करते रहो. इसकी वजह लेट अस ट्राई समथिंग एंड स्पेंड सम मनी एंड यूज इट. सो दैट लेड टू अ कस्टमर को क्रिएशन ग्रुप. अगेन सी, दे इन्वाइटेड कस्टमर्स टू गिव इनपुट्स ऑन स्ट्रॅटेजी. आपण किती विचार करतो याचा, असा विचार करतो का, विचार करायला पाहिजे. कॅज्युअल टॉक किंवा फॉर्मल इन्व्हिटेशनने कस्टमर्सशी बोलायला पाहिजे, कस्टमर्सशी टॉक टाईम आपल्याला वाढवायला पाहिजे. अँड दे आस्क की व्हॉट विल यू स्टॉप बाईंग फ्रॉम अस इन 5 years, व्हॉट विल यू नीड मोर ऑफ. तेव्हा सो कस्टमर्स रिव्हील दॅट दे नीडेड लाइटर अलॉयज, बिकॉज EV BV जा रहा है. इवन ICE मध्ये सुद्धा फ्युएल कन्झम्पशनसाठी लाइटर अलॉयज पाहिजेत. Demand for traceability, digitization, which is a new trend. Carbon reporting expectations, carbon footprint क्या है तुम्हारा, ये expectation. So see, non-manufacturing चीजें है इधर सब. These insights they caught only when they talk to the customers. This triggered a ERP digitization upgrade, material R&D partnership, and customer visibility accelerated strategy readiness. म्हणजे ह्या visibility मुळे त्यांचा strategic readiness improve झाला. As a result 18 months चे रिझल्ट्स काय झाले बघा. 12% रेव्हेन्यू स्टार्टेड कमिंग फ्रॉम न्यू सेगमेंट्स विदिन 18 months. कस्टमर कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस फ्रॉम 48 to 33%. एक्सपोर्ट मार्जिन्स प्रोटेक्टेड डिस्पाइट EU रेग्युलेशन. 3 यंग इंजिनियर्स प्रमोटेड टू इनोव्हेशन सेल, कारण ते सोडून जाणार होते नाहीतर, कारण EVची भीती त्यांना वाटली म्हणून, पण ते स्टेड बॅक. Market valuation perception improved because now they are also EV ready, so their market valuation also improved. They did not become a EV centric company, but they became a future aware company, because आज EV है उधर दूसरा challenge है. So the entire exercise helped them to become future ready. So the question or the challenge or the job for us is that how can we as companies become or remain future ready. आज जे करतोय ते ठीक आहे, उद्या जाऊन काय वेगळं होणार आहे त्याच्यासाठी आपण काय वेगळं करायला पाहिजे, कसा विचार करायला पाहिजे, हा एक्सरसाइज तुम्हाला केस स्टडीमधनं कळू शकतो. गॉट इट. सो स्ट्रॅटेजी इज नॉट प्रेडिक्शन, इट इज अ स्ट्रक्चर्ड क्युरिओसिटी प्लस कंट्रोल्ड एक्सपेक्टेशन. स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही स्वप्नात आली किंवा रात्री सकाळी उठल्यावर काहीतरी वाटलं ये करेंगे म्हणून ती सक्सेसफुल होईल असं नाही आहे. त्याच्यावर काहीतरी एक्सपेरिमेंटेशन, ट्रायल्स, डिस्कशन, कस्टमरशी बोलणे, या सगळ्या गोष्टी करायची गरज आहे. सो व्हॉट आर द 5 गोष्टी काय सांगितलं मी. व्हॉट वॉज द फर्स्ट, भूल गए इतने में, 2 मिनट में भूल गए. क्वार्टरली फोरसाइट फोरम. सेकंड, बिजनेस मॉडल रीडिजाइन. थर्ड, सिनारियो प्लानिंग. फोर्थ, माइक्रो मार्केट एक्सपेरिमेंट. कस्टमर को क्रिएशन ग्रुप्स. ठीक आहे, ये केस स्टडी या एक होरायझन डिड दिस. आपण काय करायला पाहिजे आफ्टर दिस केस स्टडी लर्निंग, व्हॉट शुड वी डू. सो आय एम गोइंग 10 minutes टू थिंक अबाउट इट. विच वन ऑफ दीज 5 initiatives or inspired ideas can you launch in your business in the next 30 days.
जे मगाशी आपण केस स्टडीच्या आधी विचार केला तेच करणार का आता केस स्टडी बघितल्यानंतर काही वेगळं करणार किंवा काही आयडियाज किंवा थॉट्स ट्रिगर झाले का तुम्हाला याच्यावर विचार करा, डिस्कस करा. नेक्स्ट टाईम तुम्हाला हे होमवर्क म्हणून येऊन आपल्याला त्याच्यावर प्रेझेंटेशन द्यायचं आणि पुढच्या वेळी ही ॲलोकेटेड 5 प्रेझेंटेशन झाली तसं होणार नाही आहे. इट विल बी कोल्ड कॉलिंग. दॅट मीन्स मी रँडमली कोणाला तरी सांगणार आप प्रेझेंटेशन. सो एव्हरीबडी कम्स विथ देअर प्रेझेंटेशन्स. ओके. 33 ला काही क्वेरी आहे. Sir, with the current AI and ChatGPT inputs, आणि whatever you have also shown or mentioned, एक 3 questions होते. तर आत्ता काय होतं की आपण काही विचारलं टीमला किंवा आपल्या स्वतःला सुद्धा, तर इट इज व्हेरी इझी टू स्लाइड इन टू द कम्फर्ट झोन ऑफ टेकिंग सपोर्ट ऑफ AI. म्हणजे 2 किंवा 3 मिनटं विचार केला की पहिलं काम काय करतो तर आपण ChatGPTला टाकतो. तिथनं आपल्याला भरपूर इनिशिएटिव्ज येतात. वी फेल टू पुट आवर ऑल नॉलेज ऑर experience to question because it gives, this was the first question. Second, the suggestions which come like this also is a problem of plenty, की 10 ऑप्शन्स 10 एक्झिक्युशनल आणि मग त्याच्यावर काम कसं करायचं. तर सो मेनी एक्झिक्युशनल दॅट इट मेक वीक डिसिजन मेकिंग. हे पण करायला पाहिजे ते पण करायला, आणि AI तेच देतं असे 10-12 पॉईंट की प्रत्येक पॉईंट खूप भारी वाटतो, करायचं काय कशावर काम. आणि थर्ड इज आता जे आपण पुटअप केलं तुम्ही अभ्यास करायला किंवा समजून घ्यायला खूप छान वाटतं ते. पण आपण जर आपल्याच टीमला किंवा मीटिंगला तर पहिला छातीत गोळा येतो की व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ मीटिंग. जर एक cost of this meeting or forum or even the thought process, if we plan to give 1 day or 2 days, एक तर मार्केटिंगवाला आपला गळा धरतो किंवा परचेसवाला किंवा हे काय पानसटपणा करताय माझा वेळ घालवतायत वगैरे, इथपासनं सुरुवात होऊन त्याच्यात जेव्हा खूप पॉईंट्स तिथे पण येतात पण त्याच्यात थॉट ओव्हर प्रोसेस काहीच नसते, सहज आलं मनात म्हणून त्यांनी मांडलं. तर त्याच्यावर जेव्हा काम करायला आमचा जो एक्सपिरियन्स आलेला आहे की काम करायला जेव्हा जातो तर प्रचंड टाईम एनर्जी अँड हू इज गोइंग टू वर्क. आपण दररोज आपल्या डेली मारामारीमध्ये बिझी असतो, याच्यातून पॉईंट्स किती चांगले, अरे हां ते करायचं आहे बरं का, तर ते परत पुढच्या क्वार्टरलाच निघतात ते पॉईंट्स. व्हॉट वी हॅव सीन इज मिनिट्स ऑफ मीटिंग दिले ना ते सुद्धा फीडबॅक विथ द नेक्स्ट 2-3 डेज कोणीच देत नाही, किंवा तो एक्सेल शीट दिला आणि तुमचे काय कॉमेंट पाहिजे हे भरा म्हटलं तर एक सुद्धा कॉमेंट येत नाही इन गुगल ड्राईव्ह ऑर ऑल दिस थिंग्स. तर पॉईंट्स खूप येतात पण मग एक्झिक्युशनला इट बिकम्स रिअली चॅलेंजिंग इन दिस थिंग्स. You are right. First, you have 2 options. To use AI or not use AI. तू 100 कोटी बिझनेस विदाउट AI केला ना, तू नको वापरू AI. AI वापरायचं असेल तर हे असणारच आहे, ते समजून घे आणि AI वापर. मीटिंग घ्यायची आहे की नाही घ्यायची ऑप्शन तुलाच आहे, घ्यायची असेल तर घे नाही तर नको घेऊ. मुद्दा काय आहे की your outcome in 3 to 5 years will have a story. That story may be that I did not use AI and still I grew to 300 and 400 crores. I did not have a meeting but still I grew to 400 crores. So the choice is yours as a leader. What choice will you do? Make. I will use AI, no doubt. कारण comfort zone मध्ये जातो आपण आणि face the problems coming out of it. Yeah, that is there. And frankly, त्याच्या आत्तापर्यंतच्या ॲनालिसिस फॅन्टॅस्टिकच आहेत. इट गिव्ज यू लॉट ऑफ पर्स्पेक्टिव्ज विच यू, आपण काय करतो आपल्याच थॉट प्रोसेसच्या खूप प्रेमात पडतो, तर AI शोज यू अ मिरर. आता तू मार्केटिंग करतो याचं. एनिवे, एकदा टाळ्या होऊन जाऊ दे पहिलं त्याला. त्यांनी प्रत्येकाच्या मनातले प्रश्न स्वतःच विचारून टाकले. वाईटपणा घेणार असं म्हटलं नाही, उलट चांगलं केलंस तू, एक सत्कर्म केलंस. पण चॉईस प्रत्येकाला आहे की वापरायचं की नाही वापरायचं, कसं करायचं. ग्रोथ करायचा पण चॉईस तुझ्याकडे आहे. जर ग्रोथ नसेल करायची तर TNCची काय गरज नाही, काळा टी-शर्ट उतरवून ठेवा.
प्रॉब्लेम काय ग्रोथ सर? करायची असेल तर टी शर्ट घालून स्टेशनला यायला लागेल. आज आमची टीम मधला पण प्रत्येक मेंबर इतकं AI वापरतो आणि 2-2 पानाचे निबंध देऊन पाठवतो. ते वाचण्यात खूप मोठं, म्हणजे ते मला परत AI ला टाकावं लागतं आणि शॉर्ट मध्ये कर म्हणावं लागतं. आता तुला आयडिया कळली. नाही ते आता मला असे कित्येक पुस्तकं लोक लिहून पुस्तकं स्वतःची बायोग्राफी वगैरे करून पाठवतात. सर तुमचा त्याच्यावर प्रस्तावना पाहिजे. अरे म्हटलं तुझी बायोग्राफी मी कशाला त्याच्यावर प्रस्तावना देऊ? मी ते यायला टाकतो आणि त्याच्यातनं 5 पॉईंट टाकतो, त्याला सांगतो क्रिटिसाइज करे, ते क्रिटिसाइज करून पाठवून देतो, परत येत नाही त्याचं. सो याचे असे पण फायदे करू शकतो आपण. पण फायनली ॲज यू सी की द चॉईस इज युअर्स. यूज इट, leverage it, use it wherever possible, don't use it everywhere. First don't use it, first let people think, and then आता मी तुम्हाला आता एक्सरसाइजमध्ये मी काय केलं, पहिलं तुम्हालाच विचार करायला लावला ना मगाशी, नंतर मी तुम्हाला एक सोल्युशन दिलं आणि आता तुम्हाला सांगतोय की ह्या सोल्युशनमधनं काही ट्रिगर मिळाले तर त्याच्यावर विचार करा. सो फर्स्ट वी हॅव टू यूज अवर माइंड. कारण जर माइंड वापरायचंच नसेल तर मग इथे यायचं काय गरज आहे ना, घरी बसून यावरतीच करू शकतो आपण सगळं. ओके, तू बराच वेळ खाल्लाय सगळ्यांचा. आता आपण डिस्कशन सुरू करूया की ह्या केस स्टडी नंतर काही थॉट ट्रिगर झाले का. ह्या 5 मुद्द्यांवरतीच करायची गरज नाही, पण आपल्याला काय वेगळं करता येईल का. यू आर रायटिंग ए स्टोरी, एवढं लक्षात ठेवा. यू आर रायटिंग ए स्टोरी ऑफ युअर सक्सेस. दॅट इन टर्म्स ऑफ स्ट्रॅटेजी, व्हॉट इज दॅट स्टोरी, आय वॉन्ट टू नो दॅट. ओके, सो इफ यू सी दी स्टोरी नाव, ही यांची स्टोरी काय दिसते की त्यांनी एक स्ट्रॅटेजिक फोरम केला, त्यांनी कस्टमरशी बोलले, त्यांनी एक्सपेरिमेंटल लॅब टाकली. सो दॅट इज देअर स्टोरी ऑफ सक्सेस. दिस इज हाऊ दे हँडल द स्ट्रॅटेजिक चेंज. सो व्हॉट इज युअर स्टोरी ऑफ सक्सेस. कम ऑन, चलो दिमाग लगाओ अभी, बाद में AI को यूज करो. The idea is to not react to a change. As a leader, we need to proact before the change comes. Who wants to start? हाथ ऊपर करो. We have to cover a lot of ground. आगे जाना है. ओके, 11 नंबर, गुड. हॅलो. या सर, आमची जशी इंडस्ट्री आहे, आम्ही मशिनरीज मॅन्युफॅक्चर करतो. थोडासा माईक लांब पकड, थोडा. हां, आम्ही ॲक्च्युली मशीन मॅन्युफॅक्चर करतो. ते काजू कतलीवाले. हां, काजू कतली मशीन ना. हां हां, येस सर, अल्ट्रासॉनिक कटिंग मशीन. तर हल्दीराम आपण कुठलं म्हणतो पहिलं? हां, फर्स्ट. तर आम्ही ॲक्च्युली 2-3 फील्डमध्ये आता जाण्याचा प्रयत्न करतो आहे. काही अंडर वॉटर ड्रोन्स आहे, त्यानंतर एक पर्टिक्युलर प्रॉडक्टमध्ये आता आम्ही सेकंडरी पॅकेजिंगमध्ये एक मशीन आणली आहे. तर पहिलं जे आहे क्वार्टरली 4 साईड फोरम, तर त्याच्यामध्ये आम्ही टेस्ट करू की अंडर वॉटर ड्रोनमध्ये खरंच आपल्याला जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे, फ्युचर स्कोप काय आहेत, किंवा ज्या मशीनवरती आता आम्ही स्ट्रॅटेजी प्लॅन करतो आहे पुढचे 5 वर्ष, तर स्कॅन फ्युचर ट्रेंडचे चेक करू AI मध्ये. हे विचार केला सर. ओके, तुम्ही त्याच्यावर असा पण विचार करा की तुम्ही मशीन मॅन्युफॅक्चरर आहात का पॅकेजिंग मशीन मॅन्युफॅक्चरर आहात का फूड प्रॉडक्ट्स काय प्रोसेसिंग मशीन मेकर आहात, कारण त्यांनी तुम्हाला एक डायरेक्शन मिळेल. आम्ही काय आहोत हे पहिलं आपल्याला उत्तर. सर, आता जसं फूडमध्ये आम्ही बऱ्याचशा मशिनरीज बनवल्या. आतापर्यंत असं होतं सर, 80% आम्ही कस्टमाइज मशीन बनवायचो, 20% ऑलरेडी रिपीट ऑर्डर राहायचं. पण नाव आम्ही वी आर स्ट्रॅटेजायझिंग की 80% रिपीट ऑर्डर पाहिजे आणि फक्त 20% कस्टमाइज. तर त्यासाठी सेकंडरी पॅकेजिंगमध्ये वी हॅव अ व्हेरी गुड प्रॉडक्ट. तर आम्ही अशी स्ट्रॅटेजी करतोय सर की पुढच्या काही वर्षामध्ये सेकंडरी मशीन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कंपनीचं पॅन इंडियामध्ये नाव व्हायला पाहिजे. हो, तुम्ही आज टेक्नोशेलमध्ये गेला होता ना. येस सर. सो दे हॅड दिस चॉईस. त्यांनी जेव्हा सुरू केलं मशीन तेव्हा ते
काय काय वेगवेगळं SPM BSPM काय काय बनवायचे. Yes, इवेंचुअली yes. दे सेट कि हमको प्रिंटिंग एंड पैकेजिंग मशीनरी में करना है, हॉट Exactly. फॉइल स्टॅम्पिंग में ही करना है. Yes. अँड दॅट इज हाऊ दे आता ते Yes. अजून डायव्हर्सिफिकेशन करतायत. बट दिस इज हाऊ यू हॅव टू फोकस अँड डिसाईड. Yes, कारण sir. मग त्या टाईपचे एक्झिबिशन, त्या टाईपचे एक्सपर्ट, त्या टाईपचं सबॅटिकल सगळं मग क्लॅरिटी येते. येस सर, येस, थँक्यू. ग्रेट. 9. हॅलो सर, बेसिकली 2 पॉईंट्सवर वर्क करायचं ठरवलं आहे. एक बिझनेस मॉडेल रिडिझाईन आणि दुसरा कस्टमर बिझनेस मॉडेल रिडिझाईन. तर सध्या बेसिकली वी आर मोर कॉन्सन्ट्रेटिंग अपॉन द करंटली डायग्नोस्टिक किंवा डिसीज प्रिव्हेन्शनवर Right. ह्याच्यामध्ये. तर आता वी आर प्लॅनिंग टू डिवाइड इन टू 4 वे. फर्स्ट इज वेलनेस मार्केट, ज्याच्यावर आपण फोकस नाही केलेलं आहे, त्याच्यावर फोकस. वेलनेस मार्केट, वेलनेस. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ चेकअप्स आहेत, वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत वेलनेसचे, त्याच्यावर फोकस करायचं. आणि करंट जे आहे डायग्नोस्टिक, त्याच्यामध्ये हाय एंड प्रॉडक्ट्स द्यायचे, जसं मॉलिक्युलर पॅथॉलॉजीचे प्रॉडक्ट्स आहेत किंवा फर्टिलिटी. आता नाव इनफर्टिलिटी इज ग्रोईंग लाईक एनिथिंग, तर फर्टिलिटीचे प्रॉडक्ट्स. आणि हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये एक्सपर्टीज आहे, तर डिजिटल पॅथॉलॉजी अजून एक्सप्लोअर नाही केलं आहे. तर वी कॅन प्रोव्हाइड द डिजिटल पॅथॉलॉजी सर्व्हिसेस ऑल अराउंड द वर्ल्ड. आणि एक ऑनलाईन प्रेझेन्स काही नाही आहे, तर ते करायचं. आणि सेकंड म्हणजे कस्टमर को क्रिएशन ग्रुप. तर त्याच्यामध्ये आपले जे डॉक्टर्स आहेत किंवा जे कन्सल्टंट्स आहेत किंवा पेशंट्स आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं की त्यांना काय पाहिजे. तर दीज आर द 2 थिंग्स वी वॉन्ट. सो पहिलं काय करशील आता एवढ्या सगळ्यातलं? सगळ्यात पहिले कस्टमर को क्रिएशन ग्रुप. कस्टमर को क्रिएशन ग्रुप. पहिलं डॉक्टर्स आणि कस्टमर्सना Yes. भेटून इन्साइट घ्यायची. Yes. Great. Great. By the way, this table is all doctors. Yes. So I am proud that they are trying to adapt their business models to the TLC learning on their own. So एक बार तालियां हो जाए उनके लिए. That reminds me, अमोक कुठे? अमोक कॉम्रेड कुठे? ये I want to, I just forgot. This guy has ran how many? 90 kilometers non-stop in how many hours? Huh? Abog and Suhas Shinde from Pune both ran this comrade कुठे ह्याला दर्बन मध्ये आफ्रिकेमध्ये. आणि जस्ट शेअर युअर एक्सपिरियन्स की what was that? Is there a mic there? This is ही comrade marathon आहे which started in 1921. It started for for soldiers who lost their lives in World War I. So it started from Durban to Pietermaritzburg. It is a 90 kilometers run. You have to complete it in 12 hours. There are 2 types of runs here. One is up run and down run. Up run starts from Durban to Pietermaritzburg, and down run starts from Pietermaritzburg to Durban. So this was 99th edition which I did, and along with me Suhas Shinde was with me there. आणि या रेसचं क्वालिफिकेशन जे आहे, इट इज यू हॅव टू कम्प्लीट 42 किलोमीटर्स मॅरेथॉन इन 5 hours टाईम. तर तुम्ही या रेससाठी क्वालिफाय होता. सो आय क्वालिफाईड लास्ट इयर. आय स्टार्टेड माय रनिंग 2 years बॅक. आणि कुठे विचार नव्हता केला की आय विल डू अ मॅरेथॉन, बट आय जस्ट कम्प्लिटेड दिस. अँड जेव्हा मी गेलो तिथे इट वॉज अ व्हेरी प्लेझंट वेदर. अँड 99th एडिशन हे होता. अँड इट वॉज अ टफेस्ट ऑफ ऑल. इट वॉज अ अप रन वेअर in 90 kilometers the elevation gain was around 2000 meters. So 2000 meters elevation gain, and there was around 5 hills you have to climb. The 5 hills, and prior पहिले 4 हिल तर 45 किलोमीटर मध्येच होतात. बट आफ्टर दॅट देर इज अप डाऊन आहे सगळं. अँड द लास्ट हिल इज द मोस्ट डेंजरस वन, विच इज अ 3 kilometers hill. It comes at 79 kilometers. So 79 to 82 is again an up run, and then you have to go down. So it was very tough, but I planned it accordingly. मी पहिले ठरवलं होतं की मी 10:30 ते 11:15 तासात संपेल, बट ड्यू टू सम वेदर कंडिशन्स अँड माय फिजिक ते मला वेळ लागला. मग मी ते ठरवलं की आय विल कम्प्लीट इट इन 12 hours टाईम. आणि मी रिकॅलिब्रेट केलं होतं, आणि मग त्या रिकॅलिब्रेशननुसार मी संपवलं. अँड आय कम्प्लिटेड 6 minutes बिफोर द अलॉकेटेड.
थँक्यू. सो असं कधी मध्ये वाटलं का की आता बहुत हो गए छोड देंगे? नाही, वेन आय स्टार्टेड, माझं वन फेल्युअर आय हॅड इन PBP. मी सायकलिंगला जेव्हा 1200 किलोमीटर पॅरिसला गेलो होतो, आय हॅड अ फूड पॉइझनिंग, सो आय हॅव टू लिव्ह इट ॲट 800 किलोमीटर्स देअर. सो ते एक्सपिरियन्सही होता. अँड वेन आय स्टार्टेड हिअर, माझा एकच उद्देश होता की आय विल नॉट स्टॉप. आय विल, म्हणजे जी आपली स्लाईड आहे, इट इज म्हणजे इट इज ओनली अबाउट यू. तर ती स्लाईड मी डोक्यात ठेवून आय गॉट टू द थिंग्स की इथं थांबायचं नाही आणि आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. वी हॅव प्लॅन्ड इट अँड वी हॅव पुट अन एफर्ट, सो आय विल बी एबल टू कम्प्लीट इट अँड आय कम्प्लीट इट. ग्रेट, फंटॅस्टिक. थँक्यू व्हेरी मच सर. हा रूल बिझनेसमध्ये पण वापरत असशीलच तू. सगळ्यांनी वापरायचं आहे. चिकाटी तर लागणारच आहे, अप्स अँड डाऊन्स येणार आहे, 4, 5, 10, 25 हिल्स येतील. पण आणि सुहास शिंदे इज आय थिंक 55 इयर ओल्ड. तू किती आहेस? 30. तू 43 आहे? 43. ग्रेट. चलो, दॅट वॉज अ ब्रेक. आता शेअर करा, चला शेअर करो. माझं नाव विक्रम गायकवाड, रिप्रेझेंटिंग इली कंट्रोल्स इन टू द इंडस्ट्रियल ऑटोमेशन. सो या वर्षीच्या स्ट्रॅटेजीजमध्ये बेसिकली आम्ही बिझनेस सेगमेंटेशन करायचं ठरवलं होतं आणि त्याच्यावरती आम्ही ऑलरेडी काम करतो आहे. आमच्या रिपल हेड्स बरोबर आमच्या मीटिंग्स मंथली जे आपले सेशन होते त्याच्यात करतो आहे आम्ही. सो त्यालाच अनुसरून बिझनेस मॉडेल रिडिझाईन जे आहे त्याच्यामध्ये मी करायचं ठरवलं आहे ह्या स्ट्रॅटेजिक डिसिजनमध्ये. तर त्याच्यामध्ये बेसिकली आम्ही सर्व्हिस, ट्रेडिंग आणि प्रोजेक्ट्स असे 3 सेक्टर्स मी करायचं ठरवलं आहे की जेणेकरून प्रत्येक व्हर्टिकलचं जे P&L असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील त्या मॉनिटर होतील आणि त्याच्या अनुसार त्याची ग्रोथ ठरवते. ओके. आणि काय होईल असं वाटतंय तुला? त्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक व्हर्टिकलची ग्रोथ किंवा त्याचे प्रत्येकाचे जे पेन पॉईंट्स आहेत ते आयडेंटिफाय होतील. आता होतं आहे काय की प्रोजेक्ट्समध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये जिथे काही पेन पॉईंट्स आहेत ते कदाचित झाकले जात आहेत दुसऱ्या एखाद्या प्रोजेक्ट्समध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये. सो त्या दृष्टीने आम्हाला ते सेग्रिगेट करायचे आहेत आणि त्याच्यावरती काम करायचं. ओके, ग्रेट. सो बिझनेस मॉडेलवरनं आठवलं की देर इज अ बिझनेस मॉडेल कॅनव्हास अवेलेबल इन ऑन यू कॅन सी ऑन द गुगल और यूट्यूब कुठेही. 9 बॉक्स स्ट्रक्चर आहे. तर ते तुम्ही डाउनलोड करा आणि त्या 9 बॉक्सेसमध्ये तुम्हाला 9 ऑप्शन्स, ऑपॉर्च्युनिटीज मिळतील फॉर इनोव्हेशन इन द बिझनेस मॉडेल कॅनव्हास इटसेल्फ, BMC. त्याच्या इट स्टार्ट्स विथ what type of customer segment you want to cater to, what is the value proposition, what is the relationship you will have with the customer, what is the channel which you will deliver to the customer, what is the sales revenue model for that. And sales revenue model फक्त invoicing नसतं, it could be subscription, whatever. What is the cost revenue, cost model, cost structure model, what partnership you will need, what core activities आहेत, कुठच्या ॲक्टिव्हिटीज आउटसोर्स करणार, एवढे असे 9 बॉक्सेस आहेत. तर 9 बॉक्सेसमध्ये तुम्हाला ऑप्शन्स, ऑपॉर्च्युनिटीज मिळतील बघायला की कुठे इम्प्रूव्ह करता येईल. ओके, बोलो और कौन? हा, तिकडे अजून एक होता. 42. बिईंग टेक कंपनी, तर आम्हाला प्रॉडक्ट आणि कॅपॅबिलिटीवरती जास्त काम करायला लागणार आहे. त्यात महत्त्वाचं प्रॉडक्टमध्ये जे आपण घेतलं आहे की कस्टमर क्रिएशन ग्रुप, हे मी करतो आहे. त्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी मला साध्य करायचं आहे. जे अनमिट नीड असणार आहे त्याच्यावरती फोकस करता येईल आणि कस्टमरला आपण काय बेनिफिट म्हणजे इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू काय वाचू शकतो किंवा त्यांना काय बेनिफिट देऊ शकतो हे आम्ही प्रूव्ह करून दाखवणार आहे. तर हे यातून करतो आहे. आणि एक महत्त्वाचं दुसरं फीचर ट्रेंड, ॲज अ टेक्नॉलॉजी कंपनी फीचर ट्रेंड्समध्ये आम्हाला काय होणार आहे हे तर करावंच लागणार आहे. त्याच्यासाठी जे एक्सटर्नल मेंटरिंग आम्ही शोधणार आहे आणि त्याच्याकडून मेंटरिंग घेणार आहे. कारण आता हे बेसिक AI मध्ये जे चालू आहे प्रॉडक्टमध्ये इम्प्लिमेंट करणं वगैरे हे एकदम नॉर्मल झालेलं आहे. जसं व्हॉइस बॉट्स वगैरे वगैरे हे तर नॉर्मल झाले, पण याच्या व्यतिरिक्त काय करू शकतो याच्यासाठी प्रयत्न करायचा. ग्रेट. आणि ते एवढं फटाफट चेंज होत आहेत तुमच्या टेकमध्ये की यू हॅव टू बी ऑलवेज ट्रेडमिल आहे ती. राईट. त्याच्यासाठी ग्रेट. चलो और एक लेते हैं एंड देन विल शिफ्ट टू द नेक्स्ट. 36 कुठे आहे? हां,
So we are into carbide toolings. We make customized carbide toolings. The last 2 or 3 years we were into automobile dies, and last month आम्हाला एक opportunity मिळाली. Now we are manufacturing carbide dies for lab grown synthetic diamonds. So the same skill set we are using to make punches and dies for lab grown synthetic diamonds, which is the future of rather than using mining equipments, mining dies, we can use it as a synthetic diamond, lab grown diamond. So it is a good market segmentation for me. Okay. And you are confident that उसमें कुछ Sir, prototype हो गया है. Okay. So we are waiting for the results. So we are confident that it will go. Great, great. चलो तालियां हो जाए and we'll go to एक इथे 33 होता ना कुठतरी हां चलो 33 बोलो. आम्ही MRF टायरच्या फ्रँचायझी बिझनेसमध्ये आहोत. ओके. आमचा ॲक्च्युली मेन इश्यू होता की आम्ही एक पर्टिक्युलर मार्केटलाच रिप्रेझेंट करत होतो आणि आम्हाला एक्सपेन्शनला एक लिमिटेशन्स असतात की त्या एरियामध्ये टेरिटरीच्या बाहेर जायचं नाही. हां त्या एरियाच्या बाहेर जाऊ शकत नाही. परंतु जे एक निलेश साळगावकर सरांनी एक सेशन केलं होतं स्ट्रॅटेजीसाठी, त्याच्यामध्ये सेम प्रॉडक्ट डिफरंट मार्केटमध्ये आम्ही एक्सपेन्शन करू शकतो हा एक विचार त्यावेळेस फिक्स झाला होता. त्यानुसार आम्ही प्लॅनिंग पण केलं की आम्ही नवीन मार्केटला रिप्रेझेंट करण्यासाठी अप्रोच केलं कंपनीला आणि फॉर्च्युनेटली कंपनीने आम्हाला दुसरी डीलरशिप पण दिली. अरे वा. हां, तर त्याच्यामध्ये मेन इश्यू येत होता मॅनपॉवरचा. तर मॅनपॉवरसाठी आम्ही जे एक्झिस्टिंग डीलरशिप होते तिथेच मॅनपॉवर ट्रेन केले आणि एक्झिस्टिंग आता नवीन डीलरशिपसाठी जे मॅनपॉवर लागणार आहे तीच मॅनपॉवर आम्ही तिकडे शिफ्ट करतो. तर हा एक आणि हा कस्टमर को क्रिएशन ग्रुप्स आता हा फीडबॅक आम्हाला मिळाला की कस्टमरकडनंच आम्ही रिक्वायरमेंट विचारली तर कस्टमरनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या एरियामध्ये तुमचं मार्केट एक्सपांड करू शकता. त्यानुसार आम्ही आमचं मार्केट एक्सपांड करू. धडा काय मिळाला आपल्याला याच्यातनं स्ट्रॅटजी जी आहे तर ती प्रॉडक्ट मार्केट मॅट्रिक्सनुसार सरांनी जे सांगितलं होतं की एक तर तुम्ही सेम प्रॉडक्ट डिफरंट मार्केटमध्ये करू शकतात कारण आमच्या बिझनेसला तो एक मॅट्रिक्स लागू होतो म्हणून त्यानुसार आम्ही केलं. आणि पण धडा काय मिळाला याच्यातनं आपल्याला लेसन काय तुझ्या एक्सरसाइजमधनं तुझ्या या एक्सपिरियन्समधनं. सर ॲक्च्युली याच्यात कसं आहे की 10x ग्रोथ जी आपण म्हणतो की त्याला एक लिमिटेशन्स येत होतं परंतु 10x ग्रोथ करण्यासाठी ह्या पद्धतीने विचार होऊ शकतो. आता याच्यात एक मॉडेल तयार झालं आहे की याच्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. तर त्याला वेगवेगळे प्रोडक्ट लाईन. पण हे कसं मॉडेल तयार झालं तू कस्टमरशी बोलला म्हणून. बरोबर. सो कस्टमर टॉक टाईम वाढवणं हा आपला धडा आहे. कस्टमरशी कंटिन्युअसली कम्युनिकेशन चालू राहिलं पाहिजे. फॉर्मल इन्फॉर्मल जे काय असेल तर बसायचं असेल तर बसा किंवा जितू पण कस्टमर टॉक टाईम वाढला पाहिजे. ओके ओके. आता कुठचा लिव्हर घ्यायचा इम्प्रूव्हमेंटसाठी. हां अरे बिझनेस स्ट्रॅटेजी झाली आता रामाची सीता कोड. फायनान्स घेऊया का. हां फायनान्समध्ये पण आपण इनोव्हेशन करू शकतो. बघूया तुम्हाला काय आयडियाज येतात. सो द वॉर्मिंग अप इज दॅट यू विल डिस्कस फर्स्ट की फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये व्हॉट पॉसिबल इम्प्रूवमेंट्स और इनोवेशन कैन बी डन. चलो 10 मिनट में करो एंड देन आई विल शो यू अ केस स्टडी ऑफ हाउ दैट कंपनी डिड इनोवेशन एंड इट विल बी अ कम्प्लिटली माइंड बॉगलिंग एक्सपिरियन्स फॉर यू. पण आधी तुम्ही काय विचार करता बघूया. फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आपल्याला इनोव्हेशन काय करता येईल कारण आपण फायनान्शियल मॅनेजमेंट कशासाठी आहे व्हॅल्यू कॅप्चर जास्तीत जास्त झाली पाहिजे. आणि व्हॅल्यू कॅप्चर कुठे होते तुमच्या ऑपरेशन्समध्ये होते. तिथनं ती कॅप्चर कशी करायची आणि ती कशी वाढवायची. फायनान्स मॅनेजमेंट नॉट अकाउंटिंग. अकाउंटिंग इज पोस्टमार्टम. आपण फायनान्शियल मॅनेजमेंटला लिव्हरेज करायचं आहे फॉर बेटर व्हॅल्यू कॅप्चरिंग. सो सोचो इसमें. चलो इनोवेटिव्ह वे ऑफ मॅनेजिंग फायनान्स. मला माहिती है तुमच्या डोक्यात येतं की है वो जम नहीं रहा है अभी इम्प्रूवमेंट क्या करेंगे. अभी है वो जम नहीं रहा है इसलिए इम्प्रूवमेंट करो. I'm Ayush Ochani, Bonzer Lenses. We are into lens manufacturing. So I believe manufacturing cost reductions would be one of the manufacturing cost reductions would be one of the key aspects that will help. Hello, silent. Hello, we have started sharing. Yeah.
manufacturing cost reduction would be one of the key aspects that would help us in increasing the financial values. So basically, rework reduction and raw material costs that we generally have, that we can reduce so that we can add value to the product. Okay. कॉस्ट रिडक्शन तो करना ही है. कॉस्ट इज लाइक ग्रेविटी, वो खींचते रहते हैं हमको. यू हैव टू कंटिन्यूसली रिड्यूस इट. और कुछ इनोवेटिव बोलो ना, या कॉस्ट रिडक्शन इनोवेटिवली कैसे करेंगे बोलो ना. व्हाट इनोवेटिव आइडियाज कैन यू यूज फॉर कॉस्ट रिडक्शन? यू नीड नॉट आंसर इमीडिएटली, सोचो उस पर. ऑटोमेशंस ला सकते हैं जितना हो सके, ताकि लेबर के ऊपर भी, क्या मतलब लेबर पे डिपेंडेंसी भी कम हो सके. वो एक चीज़ कर सकते हैं. सो ऑटोमेशन यू हैव टू डू अ कॉस्ट बेनिफिट एनालिसिस. यस. व्हेन यू ऑटोमेशन करोगे तो उसको दैट इज अ डेप्रिशिएटिंग थिंग, एंड लेबर लोगे तो इट इज एप्रिशिएटिंग थिंग. वो पगार बढ़ते ही जाएगा और ये कॉस्ट रिडक्शन होते ही जाएगी. सो ऑटोमेशन इज अ गुड आइडिया, बट इट शुड बी सच दैट इट विल सेट ऑफ योर लेबर का इंक्रीमेंट आगे जाके. या और बोलो. 6 number. We can create SPMs for manufacturing process. Okay. So what business are you in? Manufacturing sheet metal components. Okay. So SPM means, what is the financial idea behind it? Financial idea is labor costs are increasing. So we have to create SPMs to lower the costs actually. Okay. So cost reduction के लिए SPM करेंगे. वो तो एकदम जेनरिक हो गया, मीन्स लाइक नो ब्रेनर है, वो तो करना ही है. मगर कुछ हटके बोलो ना इनोवेटिव. ऑटोमेशन इज द पार्ट ऑफ द गेम ना. अभी ऑटोमेशन तो करना ही पड़ेगा. लेबर अवेलेबिलिटी कम है, कॉस्ट भी बढ़ रही है. We can try pick and place things. हाँ, बट वो ऑटोमेशन में का ही आप इनोवेशन बोल रहे हैं. बट सम फाइनेंशियल आइडिया विच कैन improve things. सोचो या 22 नहीं 11 नहीं 20. So there were two things we were talking about. One is keeping more things in stock, like finished goods. Basically, I'll talk about my basically. What business are you in? We manufacture voltage stabilizers, online UPS, static stabilizers. So there are times when we have certain things in stock in inventory. So we can utilize them and use it to make finished goods, whatever the material is available, without ordering anything else, because we have already paid for the cost of the material being there, so we can just keep it ready. So, and especially there are times where people are ready to pay a little bit more when it is urgent and they want a particular you will play thing. on the availability. If the availability is there, it will be easy. Yes, because in my field the lead time is usually 1 week or at least 2 weeks. No one gives you like immediately. So that was one thing. And second one, we are talking about brand recognition. Recognition. Really? So once you build a particular brand recognition, people are willing to pay more. For example, even in when I go to sell online UPS, something like Fuji or Schneider, people are ready to pay 1.5 or 2x the price. For the same, basically same thing. So that is one thing. एंडिंग वरती थोडे पैसे इन्व्हेस्ट केले तर आपली कॉस्ट तिकडे वसूल होऊ शकते. राईट. ओके, ग्रेट. मग आता करणार ना? हा, तुझा रिपल आहे. हा, त्याला लावा करायला. तन्वी इज गुड ॲट एक्झिक्युशन. तू बोल. पोर्टेबल इमर्जन्सी लाईट्स बनवतो. तर आम्ही फायनान्सचा असाच टाईपचा प्रॉब्लेम काही एक आम्हाला होता. त्याच्यात आम्ही एकांसोबत पार्टनरशिप केली आहे की जो प्रॉडक्ट आम्ही बनवतो त्यातला 50% पार्ट त्यांच्याकडे बनतो आणि 50% पार्ट आमच्याकडे बनतो. आमच्याकडे बनणाऱ्या पार्टला जागा कमी लागते, पण जर तो पूर्ण ओव्हरऑल आमच्याकडे बनला तर आमच्याकडची जागा खूप त्याच्यामध्ये वेस्ट होईल. सो वी हॅव डन द पार्टनरशिप विथ देम की आमच्या इथून तो प्रॉडक्ट त्यांच्याकडे जातो. इट इज कम्प्लिटली असेंबल्ड देअर आणि डिस्पॅच आम्ही तिथूनच करतो. सो त्याच्यामुळे फायनान्समध्ये आमचे पैसे अडकलेले नाही आहेत जागेमध्ये म्हणा. प्लस काही पार्टचं रॉ मटेरियल तेही परचेस करतात, सो तेही बर्डन आमच्यावरती त्या मनाने कमी येतं. सो दिस इज द वन वे युटिलाइज. सो हे अजून हॉरिझॉन्टल डिप्लॉय करता येईल, अजून प्रॉडक्ट्सना अप्लाय होऊ शकतं, लिव्हरेज करता येईल. येस, म्हणजे जे बल्की प्रॉडक्ट्स आहेत ते वेंडर्सकडून जर बनवून घेतले तर ते त्यांच्याकडे म्हणजे
बनतील, इवन पावडर कोटिंग होऊन किंवा सगळे प्रॉडक्ट्स होऊन मग आमच्याकडे येतात. तर तेवढा आमची इथले रिसोर्सेसही वाचतात. आपल्याला थोडा प्रॉफिट शेअर करावा लागतो, पण बर्डन कमी होतं, फायनान्शियल बर्डन. प्रॉडक्ट्सला अजून वरती जाऊन प्रोजेक्ट्स लेवलला हे करता येईल का? तुम्ही प्रोजेक्ट्स घेता का असे? नाही, प्रोजेक्ट्स नाही घेत, प्रॉडक्ट्सच असतात. गव्हर्नमेंटलाच सप्लाय असतो, प्रोजेक्ट्स नाही. माझ्याकडे जे पार्ट्स आहे तर त्या पार्ट्समध्ये आम्ही 2 प्रकारचे डिस्ट्रीब्युशन केले, की जे गाड्यांना लागणारे पार्ट्स वेगळे केले आणि जे डेप नावाचं लिक्विड आहे जे कन्झ्युमेबल आहे, ह्या दोघांना वेगळ्या करून दोघांना वेगळ्या फायनान्शियल स्ट्रॅटेजीज. ओके. आणि त्याच्यातून मला किती मॅक्स डिस्काउंट वाढेल त्या पद्धतीने वर्किंग केली. तर साधारण आत्ता ह्या परिस्थितीला मी 100% कॅश अँड कॅरी डिस्काउंटमध्ये आहे, जे पहिले 30 डे डिस्काउंटमध्ये. ओके. तर त्याच्यामुळे जवळजवळ प्रत्येक बाय मंथली जो माझा डिस्काउंट व्हॉल्यूम ती जवळजवळ ॲज कम्पेअर टू लास्ट इयर किंवा मागच्या 2 महिन्याची ती जवळजवळ डबल ते टिबल झालेली आहे. हा एक इनिशिएटिव्ह मी त्याच्यात केला होता. एक अजून दुसरा केला होता की जी OCC आहे, OCCवर थोडं वेगळ्या पद्धतीने काम केलं होतं जुगाड पद्धती. OCC म्हणजे काय सगळ्यांच्या बेनिफिटसाठी? ऑपरेटिंग कॅश फ्लो सायकल. हां. तर जसं जुगाड केला त्याच्यात? जुगाड म्हणजे काय केलं? माझ्याकडे एक पहिले चॅनल पार्टनर फंडिंग एजन्सी होती. हां. एक चॅनल पार्टनर फंडिंग होतं की ज्याच्याकडून मी पैसे घ्यायचो आणि त्या पैशामधून डेप विकत घ्यायचो. ओके. आणि ते 30 डेज क्रेडिटवर मला पैसे द्यायचे. आणि जास्त झाले तर मला व्याज द्यायला लागायचं. मग मी नंतर असा जुगाड केला की त्या चॅनल पार्टनर फंडिंगचं नाव मिंटिफी होतं. मी असा विचार केला की मिंटिफीला पैसे देण्यापेक्षा आणि त्याच्याकडून पैसे घेण्यापेक्षा माझ्याच मिसेसचे पैसे वापरले आणि त्यांनीच जर फिरवलं तर काय होईल? तुझ्याच मिसेसकडचे पैसे वापरून फिरवले तर काय होईल? तू एकदम मला तिथं व्याज द्यायला रिस्की बिझनेस करतोय. नाही, त्याच्यात जुगाड ते पुढचं ते मला ऍक्च्युली म्हणून त्याला जुगाड म्हणतो. तर मी त्या पद्धतीने जवळजवळ फक्त ऐकून घ्या पाहिजे. मी त्याच्यानंतर साधारण 1.5 वर्ष त्या पद्धतीने पेमेंट फिरवलं आणि जे मी 30 डेज क्रेडिटमध्ये होतो ते त्या पद्धतीने मी कॅश अँड कॅरीमध्ये पण आलो. दुसरी गोष्ट अशी झाली की मला जो डिस्काउंट आहे तो डिस्काउंट इतरांपेक्षा 5 ते 6% परत एक्स्ट्रा पण भेटायला लागला. अरे वा. आणि ह्या पद्धतीने पैसे फिरवत असल्यामुळे माझे पैसे माझ्या डिस्ट्रीब्युटरकडे ॲडव्हान्समध्ये जमा असल्यामुळे माझं एक क्रेडिट पण तिथं तयार झालं की बाबा यांचे पैसे येणारच आहे, तुम्ही मला. मिसेसला डिस्काउंट हे दिलं की नाही, इंटरेस्ट दिलं की नाही? इंटरेस्ट वेगळ्या रूपात भेटला सर, की तिला मी प्रत्येक महिन्याला तिच्या बँक बॅलन्सचा स्क्रीनशॉट पाठवतो की तो एवढा वाढलेला आहे. अरे वा, क्या बात आहे, ताली हो जाय. म्हणजे तू वाघ आडनावाला जागलास का? ओके. 5 नंबर आणि मग 2 नंबर. सर आम्ही बारकोड प्रिंटर्स आणि मार्किंग मशीन्स देतो. डॉटपिन मार्किंग व लेझर मार्किंग. परत बोल. आम्ही बारकोड प्रिंटर्स, लेझर मार्किंग मशीन्स आणि काही मशीन्स देतो की थोड्याशा हाय कॉस्टली सुरू झाल्या आता. राईट. तर त्याच्यामध्ये सुरुवात काय केली की इनिशियली आता बारकोड फक्त आम्ही लेबल्स किंवा प्रिंटर्सपर्यंत होतो. त्याच्यामध्ये एक आता ॲडिशनल सर्व्हिस ॲड केली की त्यांना बारकोड रजिस्ट्रेशन ते करून देणं. दुसरी एक गोष्ट, लेझर मार्किंग मशीन्स किंवा वेल्डिंग मशीन्सचे कॉस्ट थोडीशी अप आहे आणि खूप सारे कस्टमर्स असे होते की ते कुठली सबसिडीज घेत नव्हते. तर काही जणांशी टायअप करून त्यांना सबसिडीज कशा पद्धतीने मिळवून देता येईल की जेणेकरून माझं मार्केट वाढेल आणि ती कॉस्ट ॲड होऊन जाईल. ओके, ग्रेट. हॅलो. हां, तू राहिला. आमच्या ग्रुपमधनं काही पॉईंट्स डिस्कस केले, तर त्याच्यामध्ये होतं की शिफ्ट अकाउंटेबिलिटी ऑफ इन्व्हेंटरी टू सप्लायर्स. म्हणजे जे काही मटेरियल माझ्या वेअरहाऊसमध्ये असल्यापेक्षा ते त्याच्या वेअरहाऊसमध्ये जेव्हा लागेल तेव्हा ही विल बिल आणि त्याच्याने काय होईल की कॅश फ्लो बेटर राहील. ओके. त्याच्यानंतर आपल्या टीमला फायनान्शियल अंडरस्टँडिंग आणि अवेअरनेसचं ट्रेनिंग द्यायचा, सो दॅट दे आर ऑल्सो अ पार्ट ऑफ मेकिंग वाईज डिसिजन्स वाईल परचेसिंग म्हणा किंवा सेल्स करताना सेल्स टीम नोज दॅट व्हॉट इज द प्रॉफिटॅबिलिटी. त्याच्यानंतर ॲक्सेप्टिंग लो कॉन्ट्रीब्युशन बिझनेस टिल ब्रेक इवन पॉईंट इज अचीव्ड.
आणि मग त्याच्यानंतर ओके, ब्रेक इव्हन अचीव झाला तर कॉन्ट्रीब्युशन कमी असेल तरी चालेल, कारण कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू प्रॉफिट आफ्टर ब्रेक इव्हन. येस. ओके. आणि बिंग ॲसेट लाईट, म्हणजे Asset light. ॲसेट हे नेहमी रेंटल बेसिसवरच घ्यायला पाहिजे असं. ॲसेट लाईट असण्याचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे तुमची ग्रोथ एक्सपोनेन्शियल होऊ शकते. येस. TLC ॲसेट लाईट आहे, बघितलं ना तुम्ही. म्हणून आपण इतक्या पटापट एक्सपॅन्ड करू शकतो वेगवेगळ्या सिटीजमध्ये. जर प्रत्येक सिटीमध्ये जर ऑफिस टाकायचं असेल तर किती पैसे लागले असते. सो एक्सपोनेन्शियल ग्रोथवरती सलीम इस्माईलचं पुस्तक आहे, ते तुम्ही बघायला पाहिजे. एक्सपोनेन्शियल ग्रोथ, पूर्ण मला नाव त्या एक्सपोनेन्शियल ग्रोथ हे त्या पुस्तकाचं नावात आहे. सलीम इस्माईल म्हणून पाकिस्तानी रायटर आहे, पण चांगला आहे. एक्सपोनेन्शियल ऑर्गनायझेशन. सो त्यात त्यांनी म्हटलं की कसं तुम्ही ॲसेट लाईट होऊ शकता, अनेक गोष्टी आहेत त्यात एक्सपोनेन्शियल ग्रोथसाठी. एनिवे, आपल्याला जरा स्क्रीन येऊ द्या. श्री फास्टनर्स म्हणून एक फास्टनर्स कंपनी आहे, त्याची ही स्टोरी आहे. पण दिस विल बी युअर होमवर्क. सी, वेन प्रॉफिट स्टॉप ग्रोईंग ॲट श्री फास्टनर्स, एबिटा स्टक ॲट 11 ते 12% एबिटा स्टक झाला होता. यू कॅन रिलेट विथ दिस. बरेच लोकांचे एबिटाला कुठेतरी स्टक झालेले असतात आणि यू आर नॉट फिगरिंग आउट काय करायचं आपल्याला. सो द कंप्लेंट विच वॉज कंटिन्युअसली कमिंग इन विदिन द कंपनी दॅट सेल्स आर स्ट्रॉंग बट वाय आर मार्जिन्स नॉट इम्प्रूव्हिंग. सेल्स तर स्ट्रॉंग आहे, वाढतोय सेल्स ग्रोथ, पण मार्जिन्स नाही वाढत आहेत. द MD रिअलाइज्ड समथिंग अनकम्फर्टेबल. रेव्हेन्यू डिसिप्लिन एक्झिस्टेड बट प्रॉफिट डिसिप्लिन डिड नॉट. त्याचा अर्थ काय? व्हॉट डज इट मीन? प्रॉफिट डिसिप्लिन वॉज नॉट देअर म्हणजे सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर प्रॉफिट? सिंपल फॉर्म्युला, टॉप लाइन माइनस कॉस्ट. सो व्हेन प्रॉफिट इज डिसिप्लिन नहीं, मतलब कौन सा डिसिप्लिन नहीं है? कॉस्ट. एंड कॉस्ट आर मेनी कॉस्ट. देर आर वेरिएबल कॉस्ट, फिक्स कॉस्ट. सो इनडिसिप्लिन जास्ती कुठे असू शकते? व्हेरिएबल तर तुमचा कॉस्टिंग मॉडेलचा प्रॉब्लेम आहे, पण बेसिकली जास्त इनडिसिप्लिन फिक्स कॉस्टमध्ये असू शकते. सो इन्स्टेड ऑफ कॉस्ट कटिंग रँडमली दे रीडिझाईन फायनान्शियल बिहेवियर. See, finally it is all about behavior. I told you that outcome, results are a output of a story. So indiscipline का story से output क्या रहेगा? Bad output रहेगा. If you are a disciplined behavior होगा तो the output story will be right. So this is your homework for next time. कि come out with 5 suggestions to Sri Fasteners to inculcate a better financial behavior and improve the bottom line. अगर वेळ असता तर विवेकने आपल्याला वेळ दिला असता तर आपण इथेच केलं असते. पण आता पुढच्या वेळी करू. तुम्ही आता हा होमवर्क म्हणून घ्या. पुढच्या वेळी मला रॅन्डम प्रेझेंटेशन्स लागणार आहे त्याचे. एक तुम्हाला पाहिजे तर क्लू देतो, म्हणजे कशा पद्धतीने विचार करायचा आहे. प्रॉफिट टू पर्पज मॅपिंग. स्टॉप कंझ्युमिंग प्रॉफिट, स्टार्ट कंपाउंडिंग इट. म्हणजे काय? तो प्रॉफिट तो होगा, घर भी लेके जाना है, मगर थोड़ा सा री इन्वेस्ट भी करना है एंड उससे कंपाउंडिंग इफेक्ट आएगा. सो दिस सॉर्ट ऑफ थिंग्स. नाउ दिस इज अ डिसिप्लिन बिहेवियर ना, इसमें कुछ नो ब्रेनर एक्चुअली. मोस्ट ऑफ अस वी प्लव इन प्रॉफिट बट दिस कंपनी वॉज नॉट डूइंग इनफ. So come out with 5 suggestions which will improve the financial discipline and behavior of this company. Okay? Chalo, we'll stop it here and we'll get into the takeaway session. आज के दिन में क्या हुआ? What are the takeaways? कल सुबह जाके क्या करोगे? First thing. Just close your eyes, think for 2 minutes, सोचो. 22 वाले तो ऑलरेडी रेडी है. चलो बोलो मोहित, आज का टेक अवे क्या है? माइक चेक. सर, बसल्या बसल्या नॉट एक्झॅक्टली आय वुड से
but I have a roadmap for my next strategy. Roadmap for your? My strategy building proper. अजून कॉन्क्रीट नाही आहे, but मला कोणत्या दिशेने जायचंय आणि पुढे काय काय उद्या जाऊन So your strategic thinking process has started, restarted. I mean, खूप काही गोष्टी निघालेले त्याच्यात. Okay, so I am expecting some good answers next time when you come. Sir, next common session I'll be presenting something. क्या बात है, तालियां हो जाए एक बार. और बोलो नीरज सर, सांगा काहीतरी. हा सेशन आणि आम्ही काही स्ट्रॅटेजी नवीन एक केली आहे, त्याला कोइन्साइड झालं आहे. त्यामुळे दोन गोष्टी मी आज डिसाईड केल्या की एक म्हणजे आम्ही स्ट्रॅटेजिक रिव्ह्यू मीटिंग दर महिन्याला सुरू करायला पाहिजे. ओके. आम्ही काही स्ट्रॅटेजीचे काही जे ॲक्शन्स ठरवलेले आहेत त्याचा रेग्युलर रिव्ह्यू त्या निमित्ताने होईल. आम्ही काही जे प्रोडक्ट ठरवलेले आहेत त्यातले आज जे ते 5 पॉईंट्स होते त्यातलं मी ठरवलं की एक प्रोडक्ट तयार करून त्याचं एका लिमिटेड जिओग्राफिक एरियावर टेस्टिंग करायचं पुढच्या 6 महिन्यामध्ये. ग्रेट, थँक्यू. गुड, तालिया. HLचे नवीन स्ट्रॅटेजी सेशन अटेंड नाही केलेत ना तू? आत्ताच्या ह्याच्यात नाही, म्हणजे मागच्या वेळीचे आता? हां, नाही केलं. त्याच्यात ह्या सगळ्याची उत्तर पण तुला मिळतील. पाहिजे विचार कर, तू केलं एनरोल नाही केलं ना आता? नवीन HL मध्ये एनरोल केलंय का स्ट्रॅटेजीला? कर या. हू एल्स? नो टेकअवेज? सगळं सेशन आज 5 तास फुकट गेले, म्हणजे टेकअवेच नाही. मी कोल्ड कॉलिंग करू शकतो. कोल्ड कॉलिंग म्हणजे माहिती आहे ना, कोणालाही मी नावाने उभा करीन आणि बोलायला सांगेन. या 11 नंबर. आठ वेगवेगळे टेकअवेज आहेत. बापरे, पण सगळ्यांसाठी. तर एक तर सगळ्यात पहिल्यांदा सर प्लॅन माय डे सुरू करणार आहे मी इमिजिएट, कारण ते नसतं प्लॅन आणि मग जसं हवं तसं होत नाही गोष्टी. दुसरं हँड्स ऑफ आईज ऑन अप्रोच, जे गोगटे सरांनी सांगितलं, सो दॅट थिंग. नंतर ट्रेनिंग मॉड्यूल्स डिझाईन करायचे आहेत, सो विथ द हेल्प ऑफ AI ते करणार आहे. अजून एक छोटासा पॉईंट जो टेकअवे मिळाला की मी कन्व्हे करणार आहे माझ्या एम्प्लॉईजला की दे आर अलाउड टू फेल. इट इज ओके टू फेल. सो यू डोंट अलाउ राईट नाउ. नाही, आपण थोडंसं त्याला रिॲक्ट करतो, आपण चिडतो की अरे असं कसं काय चुकलं किंवा सो ते एक अच्छा प्रेझेंटेशन. युअर पार्टनर इज युअर मदर इन लॉ ना? येस. तिला पण मॅरेज करायचं आहे तुला? मला सगळ्यांची कुंडली माहिती आहेत. आणि दिस फॅमिली ओन्ड टू प्रोफेशनली मॅनेज्ड वरती हळूहळू शिफ्ट करायचं आहे. म्हणजे हे पुढच्या 3 महिन्यात नाही होणार कदाचित, बट यू कॅन स्टार्ट द प्रोसेस. येस येस. आणि ते मग हे आहे की म्हणजे आम्हाला जो आम्ही नवीन प्रॉडक्ट जे ॲड करणार आहे ते मायक्रो मार्केटमध्ये आधी त्याचा एक्सपेरिमेंट करून ते कसं जातं ते बघून मग म्हणजे मोठ्या ह्याच्यावरती त्याला करणार आहे. सो दीज आर द टेकअवेज. ओके, ग्रेट. 8 टाळ्या वाजल्या पाहिजेत कमीत कमी. चलो 5 नंबर, फिर 30 नंबर. Sir, 2 takeaways. One is an action that can be done immediately. Mr. Shevde shared his victory regarding using some tools to reduce his lead time for RFQ. So, I mean, no insult, but being with his age, he's able to implement this. So, we need to follow through with that. So, but he is not so old. No, he's not. But he's senior, and he's done that. So, that is an inspiration. Hair is not the indicator of age. So that is an inspiration. So that is a need to do activity. Secondly, the point you raised, the 5 initiatives regarding strategy. So the second point, alternate business scenario. So there is a concept that is very close to my core purpose, personal core purpose. Okay. So that got triggered. That thought. And it has been parked कि अभी तो there are many fires to put out, तो ये देखेंगे कभी तो भी होगा. So at least I'm going to go back and put a thought to it again. छोटे वे में ही सही can we start that. So that's a great. So you don't regret coming back from the break? Absolutely.
तालिया. He had taken a sabbatical from TNC. Yes, Hrishikesh, बोलो. सर बेसिकली आम्ही AIचा बऱ्यापैकी वापर करतोय आता, पण AI बऱ्यापैकी म्हणजे एक्झॅक्टली काय? इन सेन्स ऑफ कस्टमर हँडलिंगमध्ये आता आम्ही बऱ्यापैकी AI पॉवर्ड मॅच मेकिंग किंवा डिसिजन कसे फास्ट होतील, पण ओव्हरऑल लिडरशिपच्या डिसिजन मेकिंगमध्ये AIचा वापर कमी आहे. जे आज लक्षात आलं की AI पॉवर्ड डिसिजन मेकिंग उद्यापासून स्टार्ट करायचं. जेवढा काही डेटा अवेलेबल आहे त्याचा यूज करून आणि AIचा वापर करून डिसिजन फास्ट करणं गरजेचं आहे, कारण पुढचे 2-3 वर्षात एक्सपोनेन्शियली ग्रो करायचं असेल ते खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रेट. सो दिस इज युअर उद्या काय थर्सडे ना? थर्सडे मॉर्निंग ॲक्शन प्लॅन. येस. हां, विसरू नको. उद्या झालं तर होणार, नाही तर होणार नाही. सर आमचं थर्सडेला थ्रायव्हिंग थर्सडे असतो. मी लिहून ठेवलं की उद्याचं माझं तेच टॉपिक. क्या बात आहे. चलो 2 नंबर. ह्याच्यामध्ये आपले जे 5 पॉईंट्स होते त्यातले नंबर 1 स्टॉप रिॲक्टिंग आणि स्टार्ट स्कॅनिंग, आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं 4th पॉईंट मायक्रो मार्केट एक्सपेरिमेंट्स. सो त्यातलं एक प्रोडक्ट आम्ही डेव्हलप करू आणि अलॉंग विथ दॅट ते प्रोडक्ट ज्या मार्केटमध्ये जाणार आहे तर त्या मार्केटचं पण स्कॅनिंग करू. आणि दुसरं एक होतं की स्मॉल टीम्स टू बी क्रिएटेड फॉर डिफरंट प्रोजेक्ट्स, किंवा जे की एक शेअरिंग सेकंड शेअरिंगमध्ये जे सांगितलं होतं. सो दॅट इज समथिंग दॅट वी विल बी डुईंग द अपकमिंग. येस. ग्रेट. या 38 फिर 42. चला माईक येईपर्यंत 42 बोला. डू व्हॉट ओनर्स नीड टू डू, त्यात मी 4-5 पॉईंट लिहिले. त्यात एक महत्त्वाचं म्हणजे रिव्हर्स मेंटरिंगचं काम मी आता गेल्यानंतर चालू करायचं. त्याचं कारण असं आहे, कोणाची पार्टनरशी करणार? कोणाची करणार? नाही, स्टाफ. तुझे पार्टनर्स आहेत तर नाही येत ना TNC? कारण असं आहे की सगळे जे सिनियर आहेत ते 10 वर्षाच्या पुढे एक्सपिरियन्स आहे. ओके. आणि ते थोडे रिजिड असतात, सगळ्यांना माहिती आहे बोल्ड व्हायला. आणि जे नवीन लोक आलेले असतात यांच्याकडे टेक्नॉलॉजीची माहिती किंवा बऱ्याच गोष्टी ते फास्ट इम्प्लिमेंट करतात. तर मग रिव्हर्स मेंटरिंगमध्ये मला त्याचा फायदा होऊ शकतो. ओके ओके. तो एक प्लॅटफॉर्म मी चालू करणार आहे. आणि बाकी मग कस्टमर व्हिजिट घेतलेला आहे. त्याच्यानंतर अदर जे बिझनेसेस आहे तिथून मला जे तिथं व्हिजिट करून ज्या गोष्टी त्यांनी इम्प्लिमेंट केल्या ते बघणार आहे. तुझे TNC मध्ये कस्टमर आहेत की नाही? भरपूर आहे. हां, मग त्यांच्याशी टॉक टाइम वाढव पहिला. त्यांची कंप्लेंट आहे तू भेटतच नाही त्यांना म्हणून. नाही सर, लिहिलंय मी ते पण. ओके ग्रेट. मग टाळ्या वाजवायच्या. हां या. So we are planning for adjacent product expansion. Okay. With the same raw material, same channel, same sales team, same manufacturing knowledge, we are planning for the adjacent product. तो अभी तक क्यों नहीं किया? किया है लेकिन expand ज़्यादा करने. Okay. So what is this? Leadership innovation, strategy innovation. What is this? What type of this is not innovation. What is this? Strategy. Expansion है ये. So expansion and strategy are two different things. You need strategy for expansion, but expansion is not strategy. Okay? Yeah. 27. सर एक स्टेटमेंट तुम्ही सांगितलं होतं, राईट अ स्टोरी दॅट विल टेक यू टू युअर न्यू टार्गेट. आपण जनरली जी स्ट्रॅटेजी डिसाईड करतो आपल्याला एंड गोल माहिती असतं. इट इज पर्सनल विसाविस बिझनेस गोल विसाविस स्ट्रॅटेजी, पण आपण ते स्टोरी फॉर्मॅटमध्ये कधी विचार करत नाही. जनरली मी माझ्या केसमध्ये जेव्हा कधी स्ट्रॅटेजीवर विचार केला आहे, वी डू नॉट थिंक इन स्ट्रॅटेजी स्टोरी फॉर्मॅट. पण प्रत्येक स्टोरीला एक स्टार्ट असेल आणि एक आयदर हॅपी एंडिंग असेल और सॅड एंडिंग असेल. ते जर कोरिलेट केलं विथ स्ट्रॅटेजी द स्टोरी थीम, इट विल बी मोर प्रोडक्टिव्ह आय सपोज. रिझल्ट ओरिएंटेड जास्ती होईल. सो स्टोरीचा अर्थ असा आहे की सी वेन यू नाउ यू आर अ चार्टर्ड अकाउंटंट, इफ यू सी अ बॅलन्स शीट there are account heads and there is a figure. Now if the inventory account head and there is a very high inventory sitting there figure, that means there is some reason for that. That means there is a story for that inventory. जब customer ने उठाया नहीं last moment पे इसलिए हो गया, या मैंने वो over produce कर दिया, so there is some story there. So every balance sheet item or any P&L item has got a story, hasn't it? Isn't it?
वैसे ही एनी आउटकम, दिस नाउ देयर आर फाइनेंशियल आउटकम, एनी आउटकम विल ऑलवेज हैव अ स्टोरी. स्टोरी का मतलब देयर इज अ रीजन और अ कॉज फॉर दैट, एंड यू गॉट टू फाइंड आउट दैट. द फेमस स्टेटमेंट बाय Ashwath Damodaran, who is a very renowned economist and valuation expert in the world. He stays in USA and teaches in NYU. He said कि every valuation, business valuation should have a story, will have a story. ये valuation क्यों है, तो ये ऐसा ऐसा है, इसलिए वो, and every story should lead to a outcome. खाली गप्पे नहीं मारने के, ये मैंने ऐसा किया वैसा किया, रिजल्ट कुछ नहीं. So any story should lead to a figure, otherwise don't do it, है ना. So both ways. तो ये गोल्डन रूल ध्यान में रखने का एज लीडर्स, कि स्टोरी होगी तो उसको कुछ रिजल्ट, कॉन्सिक्वेंस होना ही चाहिए. अगर कॉन्सिक्वेंस नहीं है तो वो करने का नहीं है, नॉन वैल्यू एडिंग है वो. योर एक्शन शुड लीड टू ए कॉन्सिक्वेंस, एंड एवरी कॉन्सिक्वेंस हैज ए एक्शन स्टोरी. ये गोल्डन रूल याद रखो बस. गुड नाइट.